रात्रीच्या 7 वाजता गावामध्ये एक अनाउन्समेंट झाली आणि त्या अनाउन्समेंटने पूर्ण गावातील गावकरी घाबरून गेले. अनाउन्समेंट अशी होती की रात्री 7च्या नंतर कुणीही आपल्या घराच्या बाहेर निघू नये किंवा कुणीही आपल्या घराच्या बाहेर झोपूसुद्धा नये. कारण मागच्या 4 महिन्यामध्ये 4 माणसं गायब झाली होती. 2 माणसं अचानक एका रात्रीत गायब झाले. त्यानंतर 2 महिने काहीही झालं नाही आणि 2 महिन्याच्या नंतर परत 2 माणसं गायब झाले आणि आता 2 महिने झालेले होते पूर्ण. आणि ते 2 जे माणसं गायब झाले होते त्या माणसांचा आत्तापर्यंत कुठलाही पत्ता लागला नव्हता. आता ते माणसं असे नाही हरवले की कुठं गेले, कुण्या शहरामध्ये हरवले किंवा काही करता वेळेस भुलले गेले, असे नाही हरवले. ते माणसं रोजच्या प्रमाणे आपल्या घरी आले, जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर त्यांची एक आदत होती की घराच्या बाहेर झोपी जायचं. त्यांना घराच्या आत झोप यायची नाही. आता खेड्यामधले बरेच असे लोक आहेत की त्यांना शेतात झोपण्याची आदत असते. मग ते काय करतात की गावामध्ये जरी असलो ना, आपली जी बाज असते ती बाज घराच्या बाहेर टाकतात अंगणामध्ये आणि त्याच्यावर ते झोपी जातात. तर तशा प्रकारे हे 4ही माणसं आपल्या घराच्या बाहेर झोपलेले होते आणि झोपल्या जाग्यावर एका रात्रीमध्ये गायब झाले. आणि असं नाही की एक आज झाला एक उद्या झाला, नाही, एकाच रात्री 2 जण आणि 2 महिने मधात गॅप आणि 2 महिन्याच्या नंतर परत ते 2 जण गायब झाले. आता परत गॅप पडला होता. आता पोलीस जे होती त्यांनी तपासणी केली, त्यांना कुठंही काहीही सापडलं नाही. गावकऱ्यांनीही तपासणी केली, बघितलं जिथं बघता येईल तिथं किंवा काही शंका वगैरे असेल त्या जागेवर जाऊन बघितलं, पण यांची काहीही तपासणी झाली नाही. आता असंही नाही की हे 4 जण एकमेकांचे खूप जास्त मित्र होते, नाही. हे 4ही जण वेगळे वेगळे गल्लीमधले माणसं होते आणि फक्त तोंड ओळख, गावामधली ओळख कशी असते त्या प्रकारची ओळख यांची होती. आता तुम्ही म्हणसाल की जरा 4ही जण मिळून कुठं पळून गेले असतील, तर ते शक्य नाही ना. तोंड ओळख असल्यावर त्या माणसासोबत कसं माणूस पळून जाईल किंवा कसा प्लॅन करू शकेल. हां, सख्खे मित्र जर असले असते मग म्हणले असते, आईला जाऊ दे तिकडं, येरी डोक्याचा भोसडा झाला आहे, आपण काय करूयात, जाऊयात आणि मस्तपैकी तिकडे जाऊन ऐश करूया, असे म्हणून गेले असते तर मग तरी म्हणलं असतं की हां गेलेत म्हणून. पण हे 4ही माणसं एकमेकांना तेवढं ओळखतही नव्हते. तर 4ही माणसं गायब झाले तरी कसे आणि का झाले? आता ही जे अनाउन्समेंट आहे, ही अनाउन्समेंट या कारणामुळे झाली होती की या 4ही माणसाचा मृतदेह एकाच ठिकाणी सापडलं होतं 4 महिन्याच्या नंतर. 4 महिने पोलिसांनी तपासणी केली आणि 4 महिन्याच्या नंतर यांना सापडलं. आणि सापडलंही कुठं माहिती आहे? गावाच्या शेजारी एक जंगल आहे छोटंसं. त्या जंगलामध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरासमोर एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या ज्या वेला असतात ना, खाली टेकतात, त्या वेलांना ते लटकलेले होते पायाकडून. पायाला बांधलेलं होतं आणि वरी लटकवलेलं होतं. आता त्यांचा मृतदेह एका साईडनं अशा प्रकारे तोडलेलं होतं की जसं एखाद्या जनावराने तोडले, पण ते पण असं तोडलं होतं की प्रत्येक मृतदेह एकाच जागेवर तोडलेलं होतं आणि त्या जाग्यामधून जितकं पण रक्त बाहेर येतं ते सगळं रक्त बाहेर पाडलेलं होतं, पण खाली एकही थेंब नव्हता. आणि ते सगळं रक्त, तिथं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक छोटीशी मूर्ती होती. मूर्ती कुठल्या देवाची नव्हती ना, ते मंदिर कुठल्या देवाचं होतं. मंदिर फार विचित्र होतं आणि मूर्तीही फार विचित्र होती. त्या मूर्तीकडे बघितल्याच्या नंतर असा कुठलाच देव नाही किंवा अशी कुठल्याच देवाची प्रतिमा नाही की त्या मूर्तीसारखी दिसेल, नाही कोणी राक्षसाची. आता राक्षसाची मूर्ती म्हणल्याच्या नंतर आपल्याला तेव्हाच ओळखू येतं, दात वगैरे असतात, काही ब्रुटॅलिटी असते त्या मूर्तीमध्ये किंवा काही अशी वाईब येते की थोडी म्हणजे विचित्र आणि वाईट वाईब येते. पण ते मंदिर ना थोडं अलगच होतं. असं वाटत होतं की अशी मूर्ती या अगोदर कधीही कुठंही कुणीही बघितली नाही, ना कोणा ग्रंथामध्ये, ना कोणा पुस्तकामध्ये, ना कोणत्या लघुकथेमध्ये किंवा ना कोणत्या परिकथेमध्ये या मूर्तीचा उल्लेख झालेला असतो. तर अशा प्रकारे ती मूर्ती असते. आता त्या मूर्ती कशी असते, 4 हात असतात आणि त्या 4ही हातामध्ये कटोरे ठेवलेले असतात, पण त्या मूर्तीला डोकं नसतं ना पाय नसतात, फक्त हे मधातलं तेवढं शरीर असतं आणि 4 हात असतात, बस अशी मूर्ती असते. आणि ॲक्च्युली कमाल अशी होती की त्या मूर्तीच्या हातामध्ये जे कटोरे होते त्या कटोऱ्यांमध्ये रक्त होतं आणि कटोरे छोटे छोटे नव्हते,
असं समजा की 1-1 लिटर, 2-2 लिटर जे पाणी बसतं ना आपलं, तशा प्रकारचे ते कटोरे होते आणि ती मूर्ती पूर्णपणे दगडाची बनलेली होती आणि त्या कटोऱ्यांमध्ये रक्त होतं आणि ते रक्त याच 4 व्यक्तींचं होतं. 4 हात होते, 4 व्यक्तीचं रक्त होतं आणि कमालची गोष्ट अशी की 4 महिने झाले तरीसुद्धा ते जे मृतदेह आहेत त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की ते आत्ताच वारलेत किंवा आत्ताच त्यांचा कार्यक्रम झालेला आहे, असे वाटत होते. एकदम ताजे-लठ्ठ. आता कोणी जर मेल्याच्या नंतर त्याचा जे मृतदेह आहे ते एका दिवसाच्या नंतर कडक होतं. 4 महिने झाले तरीही यांचा मृतदेह कडक झाला नाही. पण एक गोष्ट मात्र तिथं वेगळी होती. त्याचे मृतदेह बांधलेले होते. त्याच्या खाली जमिनीवर कुठलाही पालापाचोळा नव्हता. तिथली जमीन पूर्णपणे मऊ होती, एकदम नरम होती आणि त्या जमिनीवर पाय उमटलेले होते. माणसाचे पाय असतात ना तशा प्रकारे, पण त्या पायाची जी आकृती होती ती थोडी मोठी होती आणि पायाच्या साईडनं एक असं स्ट्रक्चर होतं की ते पाय माणसाचे तर होते, पण नॉर्मली माणसाचे नव्हते. ते विचित्र पद्धतीच्या काहीतरी माणसाचे असतील अशा पद्धतीचे ते पाय होते. तर पोलिसांनी थोडी छानबीन केली आणि त्या डेड बॉडीचं जे पोस्टमॉर्टम असतं ते पोस्टमॉर्टम केलं. जे काही रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये असं कळालं की बाबा हे जे आहे हे 2 महिन्याच्या म्हणजे याच्यातल्या 2 बॉड्या 2 महिन्याच्या अगोदरच्या आहेत आणि 2 बॉड्या 4 महिन्याच्या अगोदरच्या आहेत. पण आश्चर्यचकित गोष्ट अशी होती की ह्या बॉड्यांना काहीही झालेलं नव्हतं. असं वाटत होतं की ताज्या-ताज्या आत्ता मारलेलं आहे त्यांना. अशा प्रकारच्या त्या बॉड्या दिसत होत्या. तर यांना काहीही समजलं नाही. त्या कारणामुळे यांनी एक निर्णय केला की भाई आपण काय करू, गावामध्ये ना एक अनाउन्समेंट करू, ज्याच्या मदतीने गावकरी बाहेर निघणार नाहीत. कारण की हे 4ही मृतदेह जे आहेत, 4ही माणसं जे आहेत ते एकाच टायमाला गायब झालेली आहेत संध्याकाळी. ना कोणतं दिवसा गायब झालं, ना कुठं जाताना गायब झाले, संध्याकाळी आणि 4ही माणसाचा मृतदेह एकाच ठिकाणावर सापडलेले आहे. एकतर हे काम एखाद्या तांत्रिकाचं असेल, नाहीतर मग असं काही असेल जे की असं काही करण्याची म्हणजे एक सायको किलर असतो ना आपला, तशा पद्धतीच्या माणसाचं असेल. पण कुणालाच माहिती नव्हतं की हे काम अशा एका शक्तीचं आहे, जी शक्ती वेगळीच आहे, एक विचित्र शक्ती आहे, अशा शक्तीचं आहे. आता कुणालाच माहिती नव्हतं. त्या कारणामुळं पोलिसांनी गावामध्ये अनाउन्समेंट केली होती की रात्रीचे 7 वाजले की कुणीही आपल्या घराच्या बाहेर निघू नका किंवा आपल्या घराच्या बाहेर झोपू नका. आता असं म्हणल्याच्यानंतर सगळे गावकरी घाबरले. सगळ्यांच्या मनामध्ये ते विचार चालू की बाबा असं कसं होऊ शकतं. आता पोलिसांनी सगळं सांगितलं ना. गावामधले जे मोठे-मोठे माणसं आहेत ते पोलिसांपाशी आले. त्यांना विचारलं की तुम्ही अशी अनाउन्समेंट का करताय? काय अडचण काय झाली? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या गावामधले जे 4 व्यक्ती गायब झाले होते, ते 4ही जण सापडले, पण त्यांचे मृतदेह अशा परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं गावकऱ्यांना, तेव्हा गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता गावामध्ये काही बुजुर्ग माणसंसुद्धा होते. ते जरा जास्तच भ्यायला लागले. आता ते म्हणले की "ठीक आहे साहेब, आम्ही सांगतो सगळ्यांना की बाबा गावामध्ये कोणी 7च्या नंतर बाहेर निघू नका." आता बुजुर्ग माणसांना काही गोष्टी थोड्या-थोड्या आठवायला लागल्या. बघा कसं असतं ना, आपल्या गावामध्ये जर एखादी गोष्ट होत असेल, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे, तर त्या गोष्टीबद्दल ना बुजुर्ग माणसांना खूप जास्त माहिती असते. तर त्या गावामध्ये सुद्धा बुजुर्ग माणसं होते आणि त्यांनासुद्धा त्या गोष्टी माहिती होत्या थोड्याफार. एकदम कन्फर्म माहिती नव्हत्या, पण थोड्याफार माहिती होत्या. तर जो सरपंच होता त्या गावामधला, तो थोडासा चांगला माणूस होता आणि त्याला सगळ्या गोष्टीवर विश्वास होता. म्हणजे देवावर विश्वास होता, भूतांवर विश्वास होता, राक्षसांवर विश्वास होता, चांगल्या गोष्टींवर विश्वास होता आणि वाईट गोष्टींवर सुद्धा विश्वास होता. तो कुणाला दुखवायचा नाही, तो सगळ्यांचा ऐकून घ्यायचा. लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत, म्हाताऱ्या माणसापर्यंत तो ऐकून घ्यायचा. तर गावामधला एक माणूस सरपंचाच्या घरी येतो अनाउन्समेंट झाल्याच्या नंतर, 7च्या नंतर. आता तो सरपंचाच्या घरी आल्याच्या नंतर सरपंच म्हणतो की "अहो तुम्ही आता कशा काय घरी आलात? अनाउन्समेंट झाली आहे. तुम्ही घरामध्ये थांबावा. इतक्या रात्रीला येणं बरोबर नाही." आता तो जो माणूस होता, तो माणूस होता या गावच्या मारुती मंदिराचा पुजारी आणि खूप वर्षापासून तो एकलाच पूजा करायचा. म्हणजे तो जवान होता तेव्हापासून ते आता त्याचं वय कमीत कमी समजा 70-72 वर्ष असेल. आतापर्यंत तोच पुजारी होता. तर तो सरपंचाला म्हणला की "सरपंच मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे." सरपंच म्हणला "ठीक आहे, बोला, या घरामध्ये." त्याला घरामध्ये बोलावलं, चहा वगैरे केला. चहा दिला त्याला. चहा पिता-पिता तो महाराज म्हणतो की "सरपंच, तुम्हाला
कळत नाही त्या टायमाला आपल्या गावामध्ये एक गोष्ट घडली होती. सरपंच म्हणला, "कोणती गोष्ट?" हा म्हणला, की आपल्या गावामध्ये एक कुटुंब आलं होतं, जे की इळे वगैरे, अ, हातोडे वगैरे किंवा कुऱ्हाडी वगैरे बनवतं, शेवटतं. त्यांना आपण घिसडी असं म्हणू. असं खेडेगावामध्ये म्हणतात त्यांना. तर त्या प्रकारचं एक कुटुंब आलं होतं आपल्या गावामध्ये. आता ते कुटुंब 5 ते 6 दिवस आपल्या गावामध्ये राहिलं होतं. सरपंच म्हणला, "ठीक आहे. काय अडचण होती मग?" मग तो पुजारी म्हणला, की 5 ते 6 दिवसाच्या नंतर ते पूर्ण कुटुंबामधले माणसं मेले आणि एकच व्यक्ती जिवंत राहिला. आणि तो जो व्यक्ती होता तो त्या टायमाला 70 वर्षाचा होता. म्हणजे आता जे माझं वय आहे, त्या वयाचा त्या कुटुंबाचा मोठा व्यक्ती होता. आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा लेक, त्याची सून आणि त्या दोघा जणांना 3 मुली होत्या. त्या 3 मुली. त्यामधल्या 2 मुली जवान होत्या. 1 मुलगी लहान होते. तर असं त्या 5ही जणांचा मृतदेह घरामध्ये पडला होता. आणि हे सगळं झालं होतं रात्री 12 वाजता. आता तो जो म्हातारा आहे, तो म्हातारा फार जोरजोरामध्ये ओरडायला लागला. कारण की त्याचा सगळा परिवार मेला होता. आता सरपंच म्हणला, की "ठीक आहे, पण तुम्ही मला ही गोष्ट का सांगताय?" पुजारी म्हणला, "अहो ऐका तर खरं." सरपंच म्हणला, "ठीक आहे, तुम्ही सांगा." आता माझ्या कानावर ही गोष्ट आली होती, पण काय हादसा वगैरे असू शकतो, खाण्यापिण्यामध्ये काही कमी-रमी झालं असेल किंवा काही गेलं असेल, तर परिवार जाऊ शकतो ना. बऱ्याच घटना अशा घडतात, की त्या घटनांमध्ये खाण्यापिण्यामध्ये जर काही उलट-पुलट झालं, तर माणसं जातात. अख्खाचा अख्खा परिवारसुद्धा जातो. तर यांचंसुद्धा असंच काहीतरी झालं असेल. तर महाराज म्हणला, "अहो सरपंच तुम्ही ऐका तर खरं. मला काय वाटतं, मला या प्रकारचं झाल्यासारखं वाटतं. आपल्या गावामध्ये जी आत्ता अडचण चालू आहे, जे पोलिसांनी अनाउन्समेंट केलेली आहे गावामध्ये, त्याच्या पाठीमागं मला असं वाटतं, की हे कारण आहे." सरपंच म्हणला, "ठीक आहे. समोर काय झालं?" मग तो महाराज म्हणला, की रात्री 12 वाजता तो म्हातारा जोरजोरामध्ये ओरडायला लागला, रडायला लागला. त्याचा आवाज ऐकून गावकरी उठले. मी पण होतो. मी पण आलो आणि सगळ्यांनी त्या माणसापाशी गेले आणि त्याला विचारलं, की "बाबा काय झालं? तू का रडतोयस?" तर त्याच्या समोर त्याचा पूर्ण परिवार झोपलेला होता आणि तो एका कोपऱ्यामध्ये बसून जोरजोरात रडत होता. आम्ही विचारल्याच्या नंतर तो नुसता असं डोक्याला हाणून घेत होता आणि आपल्या परिवाराकडं हात दाखवत होता. मग गावकऱ्यांनी त्याच्या परिवाराला उठवण्याचा प्रयत्न केला, पण उठत कुणीही नव्हतं. सगळ्यांच्या नाड्या तपासल्या. सगळ्यांना कळालं, की हे सगळे परिवार वारलेला आहे. कोणी काहीच केलं नाही. म्हणजे असं की त्यांना सगळ्यांना असं वाटलं, की सगळं काही नॉर्मल आहे. त्यावेळेस सगळ्यांना नॉर्मल आहे असं वाटलं. पण एक गावकरी असा होता, की त्याचं लक्ष अशा जागेवर गेलं, की नॉर्मली कुणाचं लक्ष त्या जागेवर जाणार नाही. आणि ती गोष्ट त्याला दिसली आणि ती गोष्ट जेव्हा गावकऱ्यांना सांगितली, त्यावेळेस जो हा म्हातारा आहे, हा म्हातारा पळून जाण्याच्या मागं होता. आता होतं काय, की त्याचा परिवार असा झोपलेला होता आणि तो तशाच झोपल्या जागीच तो वारला. वारल्याच्या नंतर जेव्हा गावकरी आले आणि गावकऱ्यांनी जेव्हा बघितलं, त्यावेळेस सगळ्यांना वाटलं, की खाण्यापिण्यामध्ये कमी-रमी झाले, त्या कारणामुळे सगळे मेलेले आहेत. पण एका गावकऱ्याच्या नजरेमध्ये असं आलं, की ते जे मृतदेह आहेत, त्यांच्या पोटावर लाल रंगाचं काहीतरी आहे आणि त्याने जेव्हा ते पोटावरचं असं बाजूला केलं, तर त्याच्या पोटावर, त्या मुलीच्या पोटावर 3 बोटं होते आणि ते तिन्ही बोटं इथून इथपर्यंत असे पट्टे ओढलेले होते त्या पोटाला आणि कुंकवाचे पट्टे होते ते. आणि मधोमध एक कुठला तरी वेगळा सिम्बॉल होता आणि तो सिम्बॉल फार भयानक होता आणि त्या सिम्बॉलच्या जाग्यावर तिथं एक असं काहीतरी खुपसतो ना आपण, चाकू म्हणा किंवा काही म्हणा, तसं तिथं खुपसलेलं होतं आणि त्याच्यामधून रक्त बाहेर येऊन अडकलं होतं आणि गोठून गेलं होतं आणि ते सेम पद्धतीनं बाकीच्या 4 जणांच्याही पोटावर होतं, पण या म्हाताऱ्याच्या पोटावर नव्हतं. मग गावकऱ्यांनी त्याला विचारलं, की "हे काय आहे?" त्यावेळेस तो म्हातारा थोडा कावरा-बावळा झाला आणि तिथून पळून जायला निघाला. तो यांनी जसा प्रश्न टाकला, तसा तो त्याच्या झोपडीमधून मागच्या बाजूनं उठला आणि जंगलाच्या वाटेकडं तो पळाला.
आता पळाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं गावकरी पळाले. तो जंगलाच्या मधात गेला. आता मधात गेल्याच्या नंतर त्याला ते मंदिर दिसलं छोटंसं. जे मंदिर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना, ते मंदिर. जंगलामध्ये गेला आणि त्या मंदिरामध्ये जाऊन लपला. आता ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीला एक तर मुंडकं नव्हतं आणि पायही नव्हते. मधातलं शरीर होतं आणि 4 हात होते आणि त्याच्यामध्ये कटोरे होते आणि हा जो आहे त्या मूर्तीच्या पाठीमागून जाऊन लपला. आता लपल्याच्या नंतर गावकरी गेले. आता रात्री 12चा टाईम. सगळ्यांपाशी काय बॅटऱ्या वगैरे नव्हत्या. जितक्यांपाशी होत्या त्याच्यासोबत अजून एक माणूस असं त्याला पाहू लागले आणि हा लपलेला होता. अंधार कुट्ट जंगलामध्ये कुठून काय दिसणार आहे. भलेही स्वर्गामध्ये आकाशामध्ये चंद्र निघलेला असेल, पण त्या चंद्राचा जो प्रकाश आहे तो झाडांवर पडत होता आणि त्या जंगलामध्ये मोठमोठाली झाडं आणि त्या झाडांच्या सावल्या, घनदाट अंधार, नुसत्या किरकिऱ्यांचा आवाज, लांडगे ओरडण्याचा आवाज आणि बरंच काही. तर तिथं गेल्याच्या नंतर यांना ते म्हातारं दिसलं नाही. तिथं रस्ता संपला आणि रस्ताही तो असा होता की तो एक पाऊलवाट होती आणि ती पाऊलवाट कधीही गावकऱ्यांना दिसली नाही. पण यावेळेस त्यांना ती पाऊलवाट दिसली आणि त्या पाऊलवाटेने ते गेले. आता तिथं गेल्याच्या नंतर चौकोन असं पटांगण होतं. मधात ते मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला सगळीकडं घनदाट झाडी होती. यांना कळत नव्हतं कोणीकडे जावं आणि कोणीकडे नाही. ते तिथंच थांबले. आता सगळ्यांचं लक्ष त्या मंदिरावर गेलं. आता सगळ्यांनी ठरवलं की हा जो माणूस आहे हा त्या मंदिरामध्ये आहे आणि याला आता आपल्याला तिथं कार्यक्रम याचा करायचा आहे. आता टोटल जे गावकरी होते ते 7 जण होते आणि 7ही जण त्या मंदिराकडं हळूहळू चालायला लागले. मंदिराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजापाशी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या मंदिरावर म्हणजे ते मूर्ती आहे ना त्या मूर्तीवर आपली टॉर्च लावली. आता सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं की हे मंदिर या अगोदर कधीही त्यांना दिसलं नाही. आता जंगलामध्ये जायचे जळतण तोडण्यासाठी, चारा आणण्यासाठी, पण त्यांना हे मंदिर कधीच आढळलं नाही. सुरुवातीला जेव्हा त्यांना हे मंदिर दिसलं त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित झाले की बाबा हे मंदिर कुठलं आहे आणि हे मंदिर या जंगलामध्ये काय करतंय आणि हे आत्तापर्यंत आपल्याला दिसलं का नाही. कशीबशी विचार करून त्या मंदिरामध्ये एंट्री करण्याची यांनी निर्णय केला. कारण की तो जो माणूस आहे तो माणूस त्यांना पक्क माहिती होतो त्या मंदिरामध्ये जाऊन लपलेला आहे. आता जेव्हा हे मंदिरामध्ये जातात, मंदिराच्या दरवाजापाशी मंदिरामध्ये बॅटरी दाबतात, त्यावेळेस ती मूर्ती पाहतात. त्यावेळेस सगळेजण शॉक होतात की असली कोणती पद्धतीची मूर्ती आहे आणि त्या मंदिरामध्ये काहीच नव्हतं. फक्त ती एक मूर्ती होती. ना कुठली देवळी, ना कुठला दिवा, ना कुठलं वस्त्र, नाही, फक्त आणि फक्त ती मूर्ती. आता त्या मूर्तीच्या पाठीमागे जे लपलेला होता तोही यांना दिसला. आता यांना वाटलं की जाऊन त्याला पकडायचं आपल्याला आणि उचलायचं. मग त्यामधला एक धाडशी माणूस मधात गेला आणि त्याच्या गच्चीला धरलं आणि त्याला असं वरी उचललं. त्या म्हाताऱ्याला वरी उचललं तर म्हातारा हसत होता. आता हा म्हणतोय की तू हसतोय, अरे तुला लाज कशी वाटत नाही, तुझ्या परिवाराला मारलंय तू आणि इथे येऊन लपलास आणि धरल्याच्या नंतर हसतोय तू. तो म्हातारा म्हणला माझ्या परिवारालाही मारलं, पण तुझ्या सगळ्या साथींना सुद्धा मी मारलंय. कुठे आहेत तुझे साथी? तो दरवाजाकडे बघतो तर कोणीच नसतं, सगळे गायब. आता हा बाहेर येतो मंदिराच्या, इकडे तिकडे बघतो, याला कुठंच दिसत नाहीत. आता तो जो माणूस आहे तो याच्या पाठीमागून बाहेर येतो आणि तो म्हणतो काय बघतोय तू? हा घाबरला. जो गावकरी होता एक वाचलेला तो, त्याच्या अंगाला घाम सुटला. आता विचार करायची गोष्ट आहे, मध्यरात्री आपल्यासोबत आपले साथी आलेले आहेत. सिच्युएशन अशी आहे की एखाद्या माणसाने त्याच्या परिवाराला मारलंय, त्याला शोधण्यासाठी आपण जातोय, त्याचा पाठलाग करतोय, त्याला धरण्याच्या फिराकवर जातोय. नेमकं त्याला धरतो की आपले साथी गायब होतात. भीती वाटते ना, तसं या माणसाला भीती वाटायला लागली. इतकं भयानक याला घाम आला की याला सुधरत नव्हता. तर याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती. यानं काय केलं, कुठलाही विचार केला नाही आणि ती कुऱ्हाड उचलली तशी याच्या छाताडात मारली. कुऱ्हाडीचा जो फाळ असतो तो सगळ्याच्या छातीमध्ये घुसला. याच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं आणि हा तिथे त्या मंदिराच्या भिताडाला कोंडा देऊन खाली बसल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो याच्या जवळ आला. म्हणला की माझे गावकरी कुठे सांग, नाही तर परत आता ही छाताडातली उपसून तुझ्या मानात घालीन, मान तुझी धडाच्या अलग करेन. तो म्हणला की मला तर हे करायचंच होतं आणि मला तर मरायचंच होतं. हा म्हणलं की काय बोलतोय तू? मग असं म्हणल्याच्या नंतर धडाधड थडाथड थडाथड असे आवाज आले, जसं एखाद्या झाडावरून काय खाली पडतं ना तशा पद्धतीचं. आता जिकडं आवाज आले तिकडे यानं बॅटरी दाबली. बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकली. याचे जे साथी होते
ते सगळेजण त्या वडाच्या झाडाला टांगले गेले होते, साथीच्या साथी, पायांना बांधून. 7 जण आलते, हे 7वा होता. 6 जण त्या वडाच्या झाडाला टांगले होते. सगळ्यांचे पाय बांधलेले होते. एका बाजूनं तोडलेलं होतं आणि त्याच्यामधून एकही थेंब रक्त खाली पडत नव्हतं. आणि याला आवाज येऊ लागला रक्ताचा. जेव्हा हा बॅटरी जिकडून आवाज रक्ताचा येतो तिकडे दाबतोय, तेव्हा शॉक होतो, कारण की तो रक्ताचा आवाज त्या मंदिरामधून येत होता. आणि वरच्या कटोऱ्यातून खालच्या कटोऱ्यात ते रक्त पडत होतं. आणि जसं ते रक्त त्या खालच्या कटोऱ्यात पडत होतं, तसा हा म्हातारा हसत होता आणि म्हणत होता की आता माझा नवा जन्म होणार. आता मी कायमस्वरूपी अमर राहणार. हे माझ्या छाताडातली कुऱ्हाड काढ आणि माझ्या मानेवर टाक. मला अमर व्हायचे. टाक माझ्या मानेवर. तो म्हातारा याला बोलायला लागला. याला कळत नव्हतं, याला राग आला, याला भीती वाटत होती. हा कुऱ्हाड काढतो आणि तशीच त्याच्या मानेमध्ये टाकतो. त्याचं जे शिर आहे ते थडापासून अलग, आणि ते शिर जाऊन पडतं त्या मूर्तीच्या पायथ्याशी. जसं त्या मूर्तीच्या पायथ्याला ते शिर लागतं, तसं याचं शरीर हवेमध्ये ॲटोमॅटिकली गायब होतं. जसं ॲव्हेंजरमध्ये तो जो थॅनस आहे, तो कसा आपली एक चुटकी वाजवतो की सगळं काही गायब होतं, सेम त्या प्रकारे याचं शरीर गायब झालं. आणि जसं त्यानं चुटकी वाजवली तसं ते जे लटकलेले 6 शरीर होते ते सुद्धा गायब झाले. आणि जे कटोऱ्यातून रक्त पडत होतं ते सुद्धा गायब झालं. आणि ते गायब झाल्याच्या नंतर हा माणूस तिथं एकलाच थांबलेला. त्याला काहीच कळालं नव्हतं की काय करावं आणि काय नाही म्हणून. हा आपली कुऱ्हाड घेतो आणि जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळायला लागतो. अख्खी रात्र तो नुसता पळत होता. काय नुसता पळत होता. जसा दिवस निघाला तसं त्याला एक रस्ता दिसला. त्या रस्त्याने तो निघाला तर आपल्या गावामध्ये आला. गावामधले सगळे गावकरी त्याच्यापाशी जमा झाले. त्याला विचारायला लागले, बाकीचे 6 माणसं कुठे आहेत, बाकीचे 6 माणसं कुठे आहेत. आणि जेव्हा तो सांगायला लागला त्यावेळेस त्याचा आवाजच बाहेर निघत नव्हता. त्याला काही कळतच नव्हतं. त्याच्या अंगावरून पूर्ण वारं गेलं तेव्हाच्या तेव्हाच, आणि तो भाडकर जमिनीवर पडला. त्याचा विलाज केला. विलाज केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा काय दुरुस्त होऊ शकत नाही. आता याची जी परिस्थिती आहे ही अशीच राहणार, याच्यामध्ये काहीही सुधार होणार नाही. मग त्याला त्याच्या घरामध्ये बाजारावर टाकलं. आता तेव्हापासून जो हा माणूस आहे हा पुजारी होता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. तेव्हा याचं वय असेल 18-19 वर्ष. तर त्यावेळेस तो तिथं गेला त्या माणसापाशी, आणि तेव्हा त्याचं जे वय होतं त्याचं वय 60 ते 65 वर्ष असेल त्या माणसाचं वय. तर हा त्या माणसापाशी गेला. आता हा पुजारी होता ना, पुजारी असल्यामुळे याला म्हणजे असे काही कामं होते की घरोघरी जाऊन ते कामं करायचे असतात. तर हा त्याच्या घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे त्याला थोडं थोडं बोलायला येत होतं. त्याने ह्या पुजाऱ्याला बघितलं, पुजाऱ्याला जवळ बोलावलं, बसवलं, आणि याने हळूहळू जे काही झालं ना याच्यासोबत ते सगळं काही सांगितलं, सगळं काही. आणि याने पुजाऱ्याला सांगितलं की बघ, मला स्वप्न पडले होते, जर मी ही गोष्ट दुसऱ्याला सांगेल तर मी मरेल, आणि मी तुला गोष्ट सांगितली तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट कोणीकडे सांगू नको. तू जर सांगितली तर तू मरशील. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या गावावर खूप मोठं संकट येणार आहे. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. ज्या गोष्टी या जगामध्ये एक्झिट करत नाहीत किंवा एक्झिस्ट करत नाहीत, आईच्या गावात या इंग्लिशच्या, या जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, ज्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटत नाहीत, त्या गोष्टी मी माझ्या डोळ्यानं बघितल्या. आणि मला माहिती आहे माझी जी ही अवस्था झाली, या परिस्थितीमध्ये मी जे पोहोचलो आहे हे मी त्याच कारणामुळं पोहोचलो आहे. तिथून जेव्हा जंगलामधून मी बाहेर आलो, जेव्हा मी माझ्या गावाला पाहिलं, त्यावेळेस मला वाटलं की जे झालं ते झालं. आता माझ्यावर सांगणार कुणीही नाही. पण जसा मी गावाच्या वेशीला ओलांडून गावामध्ये पाऊल ठेवलं, त्यावेळेस माझ्या पुढं पूर्ण अंधार झाला. आणि माझ्या त्या अंधारामध्ये फक्त एक चेहरा माझ्या समोर आला, तो म्हणजे त्या माणसाचा. आणि त्या माणसाने मला सांगितलं की बघ, तुला जर जिवंत राहायचं असेल तर तू हे सगळं जे झालं ना ते कोणाला सांगू नको. फक्त एक विधी मला करू दे, आणि ती विधी केल्याच्या नंतर तू काहीही कर. आणि त्याने टाईम सांगितला होता. आणि ती विधी थांबवण्यासाठी याने त्या पुजाऱ्याला सांगितलं होतं की बाबा तू असा कर, असं झालंय, माझं ऐक.
आता पुजारीला ह्या गोष्टींमध्ये विश्वास होता. त्या कारणामुळे पुजाऱ्याने ऐकलं आणि पुजारी तिथून निघून गेला. आता ती जी विधी होती ती या संध्याकाळी होणार होती. तर पुजारी याने काय केलं माहिती आहे का, सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला आपल्या मंदिरामध्ये भजन करायचं आहे. आणि सगळे गावकरी मंदिरामध्ये जाऊन भजन करायला लागले. आणि भजन करत असताना पुजाऱ्याने असं सांगितलं की भजन रात्रभर थांबलं नाही पाहिजे, भजन सकाळी 6 वाजताच थांबलं पाहिजे. गावकरी तसे देवधर्मावाले होते. गावकऱ्यांनी ठीक आहे म्हणले, काय विषय नाही म्हणले, देवाचं करण्यासाठी काय हो, रात्र काय दिवस रात्र करत राहू असे म्हणले गावकरी. आणि यांनी भजन चालू केलं. आता भजन चालू केल्याच्या नंतर मध्यरात्री जो हा माणूस आहे हा माणूस गेला. आणि गेल्याच्या नंतर पुजाऱ्यानं भजन चालू ठेवलं. भजन चालू ठेवल्याच्या नंतर सकाळपर्यंत होतं. सकाळ झाल्याच्या नंतर पुजारी विचार करत होता की जे मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिराच्या पुढे एक झाड आहे, त्या झाडावर नेमकं रात्री काळं होतं तरी काय. तेव्हा पुजाऱ्याला विश्वास आला. आणि सकाळ झाल्याच्या नंतर सगळ्या गावामध्ये चर्चा पसरली की तो जो माणूस आहे तो माणूस वारला. आता त्याची जी बायको होती, त्याची बायको सगळ्यांना सांगत होती की आम्ही जेव्हा झोपलो होतो, माझा नवरा एका बाजूवर झोपला होता, मी एका बाजूवर झोपलो होतो, त्यावेळेस माझ्या नवऱ्याच्या उरावर एक मोठी काळी सावली होती. त्या सावलीने माझ्या नवऱ्याला मारलंय. आता त्याची बायको थोडी मेंटल पी होती, थोडीशी म्हणजे मानसिक तणावसुद्धा होता तिला, म्हणजे मानसिक संतुलन तिचं बिघडलेलं होतं. सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं. तर गावकऱ्यांनी तिची गोष्ट ध्यानावर धरली नाही. पण जेव्हा ती म्हणली होती की माझ्या नवऱ्याच्या उरावर एक मोठी काळी सावली बसली होती, जिचे लाल लाल डोळे होते आणि त्या सावलीनं माझ्या नवऱ्याला मारले, त्यावेळेस पुजाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की पुजाऱ्याला जेव्हा तो भजन करत होता, कीर्तन करत होता, जे काही देवाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम करत होता, त्यावेळेस मंदिराच्या समोर एक झाड होतं. मंदिराच्या समोर एक झाडावर एक तशीच काळी सावली याला दिसत होती. पण याने काही कोणाला सांगितलं नाही. पण याला एक गोष्ट कळाली की जर मी कोणाला काही सांगितलं तर माझा अंत होणार आहे. आणि सगळं काही आता याने त्या सरपंचाला सांगितलं होतं. सरपंचाने ऐकलं आणि सरपंच थोडासा हसला. अरे काय राव, तुम्ही काय पण बोलताय का, असं असते कुठं. पुजारी त्याला सांगायला लागला, बघा माझं वय आज 75 आहे आणि मला आशा नाही मी जगावं म्हणून किंवा मरावं म्हणून. आणि मी तुम्हाला कोऱ्या बावंडवर, कोऱ्या कागदावर माझी सही मारून देतो की आजच्या रात्री मी मरणार आहे. आणि मी जर नाही मेलो तर मग नाव दुसरं ठेवा. पुजारी इतका विश्वासानं सरपंचाला बोलत होता. सरपंच म्हणला की पुजारी असं काहीही करू नका आणि असं काहीही होत नाही. मस्त एकल्या जाग्यावर तुमचं घर आहे, निवांत आहे, सगळीकडे हिरवंगार वातावरण आहे, पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस चालू असतो, तुम्ही बाल्कनीमध्ये खुर्चीवर आरामशीर बसलेले असता, तुमच्या मोबाईलमध्ये रील स्क्रोल करत आणि एका हातामध्ये चहाचा कप असतो, थंडगार वारा आजूबाजूला असतं, चहाचा कप गरम असतो, तुम्ही पिता एकदम निवांतपणे, तुम्ही तुमच्या आयुष्याची मजा घेता. तेवढ्यात तुमच्या घरात जो पाळलेला कुत्रा असतो तो बाहेरून पळत पळत येताना तुम्हाला दिसतो आणि त्याच्या तोंडामध्ये तुम्हाला काहीतरी दिसतं. तो कुत्रा जवळ येतो, त्याच्या तोंडामधली जी काही वस्तू आहे ती वस्तू तुमच्या पायथ्याशी टाकतो आणि जेव्हा तुम्ही त्या वस्तूकडे बघता त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कारण ती वस्तू एका माणसाची कवटी असते आणि त्या कवटीकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की ती कवटी आत्ताच ताजी तोडलेली आहे किंवा काढलेली आहे. त्याच्यावरचं जे कातड असतं ते आत्ताच ताजं काढून फेकलेलं असतं, ती कवटी तुमच्यापाशी आणून टाकलेली असते. आता असं दृश्य पाहिल्याच्या नंतर तुमच्या जीवनामधला जो काय आनंद आहे ना तो एका क्षणाच्या आतमध्ये गायब होतो. तर असंच काहीतरी झालं होतं विश्वनाथ या माणसासोबत. आता जो विश्वनाथ होता त्याला ना निसर्गामध्ये राहायला खूप जास्त आवडायचं. त्याला माणसांची गर्दी, शहरांची पिक पॅक हे त्याला अजिबात नाही आवडायचं. त्याचं म्हणणं होतं की जीवन जर सुखी जगायचं असेल तर शांततेत जगायला पाहिजे. आणि त्यानं जसं म्हणला होता तसं त्यानं केलंही होतं. एका माळाच्या बोगदाड्यामध्ये त्याने एक जागा घेतली आणि तिथं चांगलं सुंदर घर बांधलं. जसं की फार्म हाऊस असतं, झाडं झुडपं असतात, तशा पद्धतीचं त्यानं एक घर तयार केलं आणि तिथं सोलार पॅनल बसवलं, लाईनीची व्यवस्था, इंटरनेट तिथं फुल होतं कारण की माळावर होतं.
आणि ते माळ काय फार जास्त लांब नव्हता गावाच्या गावकरी असल्यासारखा तो माळ होता. आता त्याचं गाव नव्हतं, त्याचं होतं शहर, पण त्याला राहायचं होतं गावामध्ये. त्या कारणामुळे त्यानं ही जागा घेतली. आता नॉर्मली तर गावामध्ये राहणाऱ्या लोकांची जागा, शेत हे मुळात त्यांच्याकडे असतात, त्या कारणामुळे ते गावामध्ये राहतात. आणि काही लोकांकडं काहीच नसतं, त्या कारणामुळे ते लोक शहरामध्ये राहायला जातात. चला बाबा, काम करूयात, पैसे कमावूयात आणि या पैशांमधून आपण काहीतरी आपल्या परिवारासाठी, आपल्या भविष्यासाठी काहीतरी घेऊयात. तसं विश्वनाथने तसा कुठलाही विचार केला नव्हता. त्याने फक्त एवढा विचार केला होता की आपण पैसे कमवायचे, काम करायचं, लेकरांना शिकवायचं, त्यांना सेटल करायचं आणि आपण एखाद्या गावामध्ये, एखाद्या शांत जागेवर एक छोटीशी जागा घ्यायची आणि त्या जागेमध्ये एक सुंदरसं घर बांधायचं आणि तिथं आपलं आयुष्य शेवटचं काढायचं. तर विश्वनाथने जसा विचार केला होता तसं त्याने केलं. खूप छान घर बांधलं. तो, त्याची पत्नी त्या घरामध्ये राहायचे. आता त्यांच्या कानावर एक गोष्ट आली होती की हे जे गाव आहे, या गावामध्ये जादूटोणा ना फार जास्त प्रमाणामध्ये चालतो. पण विश्वनाथला या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याला माहिती होतं की ह्या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत, परिपात्राच्या गोष्टी आहेत. या गोष्टी काय खऱ्या नाही आहेत. लोकांना भीती घालण्यासाठी, लोकांना थांबवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. जसं की आता लोकांना जर माहिती झालं की देव नाही आहे, राक्षस नाही आहे, काहीच नाही आहे, तर लोक बिनधास्त वाईट कामं करायला सुरुवात करतात. तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा हे जे देव निर्माण केलेले आहेत, हे जे नियम निर्माण केलेले आहेत, हे या कारणासाठी निर्माण केलेले आहेत की लोक वाईट गोष्टी जास्त करू नयेत. वाईट गोष्टी करण्या अगोदर त्यांच्या डोक्यामध्ये यावं की आपण वाईट केल्याच्या नंतर आकाशामध्ये, स्वर्गामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस आपला निर्णय होतो. आपण जर जास्त वाईट कामं केले तर आपण नरकामध्ये जाऊ शकतो, चांगले कामं केली तर स्वर्गामध्ये जाऊ शकतो. स्वर्गात गेल्याच्या नंतर खूप काही आनंद भेटतो आणि नरकात गेल्याच्या नंतर खूप काही व्यथासुद्धा भेटतात. हे सगळ्यांना मनात घालून दिलेलं आहे, असं काही लोकांना वाटतं. आता खरं काय आणि खोटं काय हे तर आपल्याला माहिती नाही आहे. आपण कधी जाऊन वरी वापस आलेलो नाही आहे, किंवा एखादा माणूस असा कोणताही नाही आहे जो मेलाय आणि आलाय, त्याने सांगितलं की असं असं आहे, तसं तसं आहे, आणि त्यांनी सांगितलं जरी असेल तरी आपल्याला काय गॅरंटी की तो मेला होता खरंच. तर असल्या काही गोष्टी होतात. तसंच विश्वनाथला सुद्धा या गोष्टींवर जास्त काही विश्वास नव्हता. तो त्या या कॅटेगरीमधला माणूस होता की देव, राक्षस, भूत, प्रेत, कर्म, धर्म असं काहीही नसतं. फक्त जगणं आणि जगणं. मग हे माणसावर आधारित असतं की नेमकं आपल्याला जगायचं आहे कसं, चांगलं जगायचं आहे की वाईट जगायचं आहे, चांगल्या विचारांना घेऊन जगायचं आहे की वाईट विचारांना घेऊन जगायचं आहे, हे माणसावर अवलंबून असतं. तर विश्वनाथचा एकच रूल होता की चांगलं जगायचं, कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाला त्रास होऊ द्यायचा नाही आणि कोणाचा त्रास आपण सहन करून घ्यायचा नाही. आपण जगायचं एकलं एकलं. आणि जोपर्यंत माणूस एकला जात नाही तोपर्यंत माणसाला समजत नाही की आपण काय आहेत, आपलं आयुष्य काय आहे आणि आपल्याला करायचं काय. तर विश्वनाथ एक शिक्षक होता. तो रिटायर झाला होता आणि तो त्या गावामध्ये राहण्यासाठी गेला होता. निवांतपणे तो राहत होता. बरेच दिवस झाले, 7-8 महिने झाले होते तो गेला होता ते राहायला. आणि पावसाळा नुकताच लागला होता. पावसाळा लागून 1 महिना झाला होता. आता पावसाळ्यामध्ये ज्या झडी लागतात पाणी, ते पाणी लागलं होतं. आणि विश्वनाथची आदत होती पेपर वाचणं, मोबाईल बघणं आणि निवांत असं बसून चहा वगैरे पिणं. चहाची खूप जास्त त्याला तलब होती आणि आदतही होती. तर त्याला जास्त पेपर वाचण्याचा शौक होता. पण रोज पेपर एकच येत होता. एक पेपर दिवसभर किती वाचणार आहे माणूस. 1-1.5 घंट्यामध्ये सगळं वाचून तो आरपार करून टाकायचा. नंतर मग राहिलं मोबाईलमध्ये त्याचा इंस्टाग्राम होतं. त्या इंस्टाग्रामवर भक्तीचे गीत ऐकायचा किंवा रील्स बघायचा किंवा आधुनिक काळामधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींना तो बघायचा. म्हणजे ज्या नवीन नवीन एक्सपेरिमेंट गोष्टी पाहणं त्याला फार जास्त आवडायच्या. तर एक दिवस तो त्याच्या बाल्कनीमध्ये बसला होता, खुर्चीवर, मस्त आराम खुर्चीवर. त्याचं वय जास्त होतं ना, रिटायरमेंट झाला होता. तो खुर्चीवर बसला होता. एका हातामध्ये गरम चहाचा कप होता, पेपर वाचणं वगैरे झालेला होता. आता मोबाईल हातामध्ये घेतलेला होता. त्याच्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं. डोकं पूर्णपणे ब्लँक होतं. काहीच विचार नव्हता. फक्त आणि फक्त तो स्क्रोल करत होता, बघत होता, बघायचं म्हणून, आणि चहा पित होता. त्याला चहा पिऊ वाटत होता म्हणून. ना तो ड्रिंक करायचा, ना स्मोकिंग करायचा, ना कोणता गुटखा खायचा. तो एकदम निर्मळ आणि निरपेसनी माणूस होता. तर तेवढ्यात त्याची नजर ना आपल्या घराकडे येणाऱ्या पाऊल वाटेकडे जाते. आता त्याने ना एक कुत्रा पाळलेला होता. त्याचं नाव डाग्या असं होतं. आता तो कुत्रा तिकडून पळत येऊ लागला. आता तो डाग्या जो आहे तो 2 दिवस झाले गायब होता. आणि तो 2 दिवस गायब असल्यामुळे जो हा विश्वनाथ आहे, हा गावामध्ये जाऊन सुद्धा बघितलं की माझा कुत्रा दिसला का, कुठं आहे का. तरी याला 2 दिवसामध्ये तो कुत्रा दिसला नाही. आणि तो कुत्रा याचा फार लाडका होता. तर त्या रस्त्याने येता येता त्याला तो डाग्या दिसला.
डाग्या दिसल्याच्या नंतर हा फार खुश झाला की डाग्या आला. याने कप साईडला ठेवला, तो मोबाईल साईडला ठेवला आणि त्या कुत्र्याकडे बघायला लागला तो कसा पळत येतोय. पण याचं लक्ष त्याच्या तोंडाकडे गेलं. त्याच्या तोंडामध्ये एक वस्तू होती. आता तो जोरात पळत आला आणि त्याने काय केलं, याच्या दोन्ही पायाच्या आतमध्ये ती वस्तू ठेवली आणि याच्या मांडीवर 2 पाय ठेवले आणि याच्या तोंडाला चाटायला लागला. म्हणजे लाड घालतो ना कुत्रा, तशा पद्धतीचा तो कुत्रा याला लाड घालायला लागला. थोडा वेळ लाड घातला आणि उतरला आणि त्याच्या जागेवर तो जाऊन बसला तिकडं, जिथे त्याची जागा असते तिथं रोजची. आता याने लक्ष केलं नाही खाली की नेमकं काय आहे काय नाही म्हणून. म्हणजे याने मोबाईल घेतला आणि स्क्रोल करायला सुरुवात केली. थोड्या वेळानं याने पाय उचलला आणि पाय उचलल्याच्या नंतर याचा पाय त्या वस्तूवर पडला. आता पाय थोडासा वर होता. मग याने विचार केला की डाग्याने नेमकं आपल्याजवळ टाकलं काय. मग त्याने असं सहज खाली वाकून पाहिलं. जेव्हा याने वाकून पाहिलं ना, याच्या अंगामध्ये तरतरी धावली. सगळ्या अंगानं गुजबंब उभे राहिले. आपल्या मराठी भाषेमध्ये मुंग्या आल्या असं म्हणतो आपण सगळ्या अंगानं. तसं याच्या अंगानं ना पूर्ण शहारे उभे राहिले आणि याला कळना काय करावं आणि काय नाही. याच्या हातामधला जो मोबाईल तो खडखड खाली पडला. याला तो जो पाय त्या वस्तूवर ठेवलेला तो पायसुद्धा याला उचलता आला नाही. हा ओरडायला लागला. ह्याच्या तोंडातून आवाज येत नव्हता, कारण की असली वस्तू यानं सुरुवातीला बघितली होती अख्ख्या आयुष्यामध्ये. याला माहिती होतं की त्या वस्तू असतात, पण यावेळेस त्याने ही वस्तू लाईव्ह समोर त्याच्या पहिल्यांदा बघितली होती. आता जो विश्वनाथ आहे त्याला पूर्ण घाम सुटला होता आणि तेवढ्या टायमामध्ये विश्वनाथची जी बायको आहे ती बाहेर आली होती नाश्ता घेऊन गरम की करण्यासाठी. सकाळची वेळ असते ना, तर पाहिल्याच्या नंतर विश्वनाथ घाबरतो. त्याचं सगळं शरीर लटलट हालतंय. त्याला घाम सुटलेला. जी बायको त्याच्यापाशी जाते, काय झालं म्हणते. तो खाली बघतो, त्याच्या बायकोच्याही हातातलं ताट खाली पडतं. दोघं जण उठतात, बघतात, तर ती कवटी माणसाची पूर्णपणे लाल बनतो. जसं की आत्ता त्या कवटीवरची चमडी उधळली, काढली आहे आणि ती कवटी आता तिथं फेकून दिली. यांना कळत नाही काय करावं आणि काय नाही. गावामधल्या एका माणसाला फोन लावतो विश्वनाथ. त्याला म्हणतो की आमच्या कुत्र्यानं असा कार्यक्रम केलेला आहे आणि ती कवटी इथं आणलेली आहे. सगळे गावातले लोक आले आणि गावातल्या लोकांनी एकच सांगितलं की यांच्या कुत्र्यानं आपल्या गावातला कोणता तरी माणूस मारला. आता गावामध्ये तपासणी चालू झाली की बाबा कोणता माणूस गायब आहे का, कुठं कोणता माणूस गेलाय का. आता जे माणसं गेले त्यांना फोन लावून विचारलं, ते माणसं जिवंत होते. गावातला एकही माणूस हरपलेला नव्हता. आजूबाजूच्या गावातला एकही हरपलेला नव्हता. आणि जी कवटी सापडली होती त्याच्या खालचं जे शरीर होतं ते शरीरही कोणाला सापडलेलं नव्हतं. फक्त कवटी तेवढीच त्या डांग्या कुत्र्याने आणलेली होती. तर आता कुणाची आहे काय आहे हे तर कोणाला काही ठाऊक नव्हतं. गावामधल्या कोणाही माणसाचं नुकसान झालेलं नव्हतं आणि सगळं काय आता शांत बसलेलं होतं. पोलिसांनी ती कवटी घेतली. कवटी घेऊन ते त्यांचे निघून गेले. आता परत 15 दिवस होतात आणि 15 दिवसाच्या नंतर परत तो डाग्या एक हात आणतो आणि तो जो हात आहे त्या हाताला आता यावेळी चमडा बिमडा सगळं काही होतं. असं करत करत तो 15 दिवसाला बरेच काही अवयव आणत राहिला. आता एका दिवशी पोलीस काय करते, तुमचा कुत्रा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस तुम्ही त्या कुत्र्यासोबत जा आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की तो कुठून काय आणतोय ते. मग आता असं सांगितल्याच्या नंतर यांनीही ठरवलं की भाई आपला कुत्रा ज्या ह्या भयानक वस्तू आणतोय त्या कुठून आणतोय हे आपण बघूयात. मग याने निर्णय केला की हां, कुत्रा जिथं जाईल आपण पण त्याच्यावर लक्ष ठेवायचं, त्याच्या पाठीमागं जायचं. मग एका दिवशी 15 दिवसाच्या नंतर परत डाग्या जंगलाच्या रस्त्याकडे निघाला, म्हणजे शेताच्या रस्त्याकडे, पाऊल वाटेकडं. आता याचं घर माळरानामध्ये होतं. याच्या पाठीमागून ना सगळे माळच माळं होते. हा माळाच्या बरगाडीला बसलेला होता विश्वनाथ घर बांधून. आणि कुत्रा घराच्या पाठीमागून, म्हणजे असा समोर एक रस्ता जातो, समोर गेल्याच्या नंतर पुढं त्या रस्त्याला 2 असे रस्ते सुटतात. एक रस्ता त्या घराच्या पाठीमागे जातो आणि एक रस्ता जातो गावामध्ये. आता घराच्या पाठीमागे जो रस्ता जातो मागच्या माळांमध्ये जातो. काही लोकांची छोटी छोटी शेतं होती तिथे त्या शेतामध्ये जाण्यासाठी. तर डाग्या गावाकडे न जाता पाठीमागं गेला. आता हा पण त्याच्या पाठीमागं गेला की नेमका डाग्या जातोय कुठं. कमीत कमी डाग्या 3 किलोमीटर त्याच्या घराच्या दूर गेला आणि 3 किलोमीटरवर एक असा माळ होता की त्या माळावर भर पावसाळ्यात सुद्धा एकही गवताचा कण उगवलेला नव्हता. पूर्ण माळ दगडाचाच, त्याच्यावर गवत अजिबातच नव्हतं, कुठंच नव्हतं. त्याच्या सगळे माळ हिरवेगार होते आणि तो एकलाच माळ फक्त दगडाचा होता, काळा खाप, पूर्ण पाषाणात दिसायचा तो. अशा पद्धतीचा माळ होता. आता तो डाग्या कुत्रा आहे तो त्या माळावर जाऊन उभा राहिला. तिथं राहिल्याच्या नंतर इकडे तिकडे बघितलं, हा लपला आणि तो त्या माळाच्या खाली उतरला. त्याच्या पाठीमागं हाही उतरला. त्या माळामध्ये एक छोटासा दरवाजा होता आणि तो डाग्या कुत्रा त्या दरवाजात घुसला. आता हा गेला आणि दरवाजात घुसला. आता थोडं अंतर जाईपर्यंत पूर्ण अंधार होता. एक गुफा असल्यासारखी होती त्या माळामध्ये.
थोडं जाईपर्यंत अंधार होता आणि हा जरासा समोर गेला, त्या गुफेमध्ये मशाली लावलेल्या होत्या. आणि हा जसा समोर जातो तसं तो याचा जो कुत्रा आहे, तो कुत्रा एका जागेवर बसलेला असतो. त्याच्या समोर एक मोठं असं की पूजेचं सामान होतं, मोठंच्या मोठं. आणि त्याच्या पलीकडं एक माणूस बसलेला होता. काळे कपडे घातलेले, गळ्यामध्ये कवट्याच्या माळा, हातामध्ये इथपर्यंत त्याच्या बांगड्या आणि नाकामध्ये नथ, असा एकदम भयानक पद्धतीने. आणि त्या रूममध्ये इतका गच्चाळ वास येऊ लागला की खूपच भयानक वास येऊ लागला. जसं की कित्येक दिवस झाले त्या रूममध्ये घाणेरडे मासाचे वास ठेवतो ना आपण, की एखादं जनावर मरतं, तशा पद्धतीचा वास त्या रूममध्ये येत होता. आता ती जी रूम होती ती रूम फक्त असा बोगदा होत आहे. तुम्ही कधी लेण्या बघितल्या असतील तशा पद्धतीची ती रूम होती. आणि त्या रूममध्ये मशाली लावलेल्या होत्या, पूजेचं सामान होतं, अलीकडून कुत्रं होतं, पलीकडून माणूस होतं. आता तो जो माणूस आहे तो माणूस एक असा मोठा चाकूसारखा असं काहीतरी त्याच्यापाशी हतियार असतं, ते घेतं आणि असा खाली जोरात मारतो. जसा तो मारतो तसं एकीकडून पाय वर उचलतात. आणि जसे पाय वर उचलले तसं विश्वनाथला समजतं की या माणसाने एखाद्या माणसाच्या मानेमध्ये हा वार केलेला आहे. हा घाबरतो आणि तो जो माणूस आहे तो माणूस त्या माणसाची कवटी अशी म्हणजे डोकं असतं त्याचं उपसतो आणि त्या डाग्याकडं फेकतो, त्या कुत्र्याकडं. आणि याचा डाग्या कुत्रं त्या माणसाच्या कवटीवरचं जितकं पण कातडं आहे ते सगळं कातडं काढतो आणि खातो. हे पाहिल्याच्या नंतर याला फार भीती वाटते आणि हा पाठीमागं वळतो की याच्या पायाखाली काड्या येतात आणि त्या काड्या वाजतात. वाजल्याच्या नंतर हा पाठीमागं वळतो तर तो जो माणूस आहे तो माणूस बघता बघता याच्या डोळ्यासमोर त्या दगडाच्या भिंतीमध्ये सामावून जातो. आणि आता जो डाग्या कुत्रा आहे तो कुत्रा याच्यावरच घुगारतो. म्हणजे असं की त्या कुत्र्याला सहन नाही झालं, याचा मालक इथं आलेला. आणि आता तो कुत्रा असं म्हणतोय की याच्या मालकाला मला मारायचं आहे. तो घुगारतो आणि असा वर उभा राहतो जसं की आता याच्यावर अटॅक करणार आहे. विश्वनाथ त्या गुफेमधून कसाबसा बाहेर पडतो आणि आपल्या घराकडं पळायला सुटतो. आता 3 किलोमीटरचा रन होता. डाग्या कुत्रा त्या विश्वनाथ पाठीमागं पळत नव्हता, तो शांतपणे एका जागेवर उभा होता आणि एका जागेवर त्याला घुगारायचा. आता हा रस्त्यानं पळतोय, घराकडे जातोय. तेवढ्यात पाणी चालू झाला. जसा पाणी चालू झाला तसं ते वारं वावदान सुटतंय, पाणी पडतोय, याला काही कळत नाही. आणि वेळ संध्याकाळची म्हणजे 5, 5:30, 6च्या दरम्यान. आता ढग वगैरे असल्याच्या नंतर तेव्हा तर पूर्ण अंधार झाल्यासारखाच होतो, कारण की सूर्य जो असतो तो पूर्णपणे ढगाच्या आडोशाला लपून बसतो. हा कसा बसा रडत चळकापत पूर्ण शरीर भिजतंय तसा करत करत आपल्या घरापाशी आला. घरापाशी आल्याच्या नंतर घराचा दरवाजा उघडा तसा याची बायको घराच्या दरवाजामध्ये अशी उभी होती. याची बायको याला एकच प्रश्न विचारते की तुम्ही हातामध्ये छत्री घेऊन गेलात आणि तशीच आलात, तुम्ही भिजलात पण छत्री उघडली नाही, काय चाललंय? हा आपल्या हाताकडे बघतो तर याच्या हातामध्ये खरंच छत्री होती. याला भान नाही राहिलं की आपल्यापाशी छत्री आहे म्हणून. हा म्हणला की तू काही विचारू नको, मला घरामध्ये येऊ दे, मला कपडे बदलू दे, मी तुला सगळं काय सांगतो की नेमकं मी काय बघितलंय. खूप भयानक प्रकार बघितलाय या गावामध्ये. खरंच फार विचित्र शक्ती आहेत आणि या गावामधले लोक जे म्हणतात होते ना ते खरं आहे. आपण काय करू, उद्या सकाळीच आपलं सगळं सामान आहे ना हे घेऊ आणि इथून निघून जाऊ, असं तो म्हणला सकाळी. आणि आता रात्र झालेली होती. आता येदोळका तर तो जाणार नव्हता ना, कारण की बाहेर पाऊस चालू होता, सगळं वातावरण बिघडलेलं होतं, रात्र झालेली होती. आणि तो एकतर माळामध्ये राहायचा, त्याची स्वतःची गाडी त्याच्याजवळ नव्हती. तर तो म्हणला की आपण सकाळी शहराकडे निघून जाऊ. त्याची बायको कन्फ्यूज झाली की इतका हा घाबरतोय का, नेमकं झालंय काय, ती विचारण्याचा प्रयत्न करते. पण तो म्हणतो नाही थांब थोडंसं, मला पहिले फ्रेश हो, मला पहिले अंग पुसू दे माझं, मला कपडे बदलू दे. तो जातो बाथरूममध्ये, कपडे वगैरे बदलतो आणि कपडे घालत तो बाथरूमच्या बाहेर येतो. आता त्याची बायको एका खुर्चीवर बसलेली असते. आता हा जसा बाहेर आला तसा हा भीत म्हणायला लागला की मी खूप भयानक प्रकार पाहिलाय. आपला डाग्या तिकडं त्या माळामध्ये गेला होता. तिथे फार विचित्र प्रकारचा माळ आहे. त्या माळामध्ये एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये तो आपला डाग्या गेला आणि त्या आपला डाग्या आता आपला नाही राहिला, तो कुणाच तरी राहिलाय. तिथे फार जास्त प्रकारामध्ये विचित्र प्रकार आहे. भूत राहतं तिथं, भूत. आणि आपला डाग्या त्या भूताचा झालाय. आता तो जो भूत आहे तो माणसांना कापतो आणि तो आपल्या डाग्याला खायला देतो.
असा हा म्हणायला लागला. तेवढा तिच्या कानावर एक आवाज येतो घुगारण्याचा. हा शांत बसतो आणि जो डाग्या कुत्रा आहे तो तिच्या बायकोच्या पायथ्याशी बसलेला असतो आणि तिथून वळून याच्याकडे बघतो. वळून पाहिल्याच्या नंतर याला चळकाप सुटतो. हा त्याच्या बायकोला म्हणतो, अगं अगं त्या कुत्र्याला हाड, त्या कुत्र्याला पळव तिकडून. आणि हा त्या कुत्र्याला हाड हाड असं म्हणायला लागतो. तो तिथून उठत नाही. तो कुत्रा याच्याकडे अशा पद्धतीने घुकारतो जसं की तो आता याला 100% खाणार, म्हणजे खाणारच, याला सोडणार नाही, अशा पद्धतीचा तो कुत्रा होता. आणि आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा होता. आणि जी याची बायको होती ती त्या खुर्चीवर बसलेली होती आणि ती त्या कुत्र्याच्या डोक्याला असं चोंबाळत असते हळूवार. तर याला समजत नव्हतं की नेमकं व्हायलंय काय. मी याला सांगतोय की त्या कुत्र्याला चोंबाळते, त्याच्या तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हिला कसा काय फरक पडत नाही, हिला समजत नाही. हा हळूवार तिथं जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो, इकडच्या बाजूला भीत असा हळूर. अगं उठ, तो डाग्या आता आपला डाग्या नाही राहिलाय, उठ. तेवढ्या त्याची बायको त्याच्याकडे असं तोंड वळवते आणि पाहते. जसं त्याच्या बायकोने याच्याकडं पाहिलं तसं याला फार मोठा झटका आला, अटॅक आला, अटॅक खूप मोठा. आणि हा खाली जमिनीवर पडला. आणि पडल्याच्या नंतर आता याचे डोळे लागले. डोळे लागल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर याचे डोळे उघडे तर हा बघतो मी एका हॉस्पिटलमध्ये आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की याचं काही खरं नाही वाचण्याचं, कारण की हा जो झटका होता हा लास्ट झटका होता आणि ऑपरेशन करताना काय खरं नाही. आम्ही ऑपरेशन अशा पद्धतीने करतो की वाचला तर वाचला, गेला तर गेला, ही तुमची सगळी जिम्मेदारी. हा जेव्हा डोळे उघडतो त्यावेळेस याची बायको शेजारी बसलेली असते, याचा मुलगा शेजारी बसलेला असतो, मुलगी शेजारी बसलेली असते. आणि हा त्याच्या बायकोला विचारतो, तुझं तर तोंड पूर्णपणे डाग्याने खाल्लं होतं, तू 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 अशी कशी काय झालेली आहेस. त्याची बायको म्हणते, काय पिसं लागले तुम्हाला, तुम्ही बाथरूममधून बाहेर आलात आणि मी जेव्हा तुमच्याकडे बघितलं त्यावेळेस तुम्ही अचानक खाली पडलात. मग मी गावातल्या माणसांना फोन केला, त्यांना बोलावलं, तुम्हाला दवाखान्यात आणलं, यांना सांगितलं हे दवाखान्यात आले लेकरं, तुम्हाला काय झाले आणि तुम्ही एवढे का भिलात. आता याच्या अगोदर पण त्याला झटके आले होते अटॅकचे आणि त्यावेळेस त्याचे ते काय थोडंफार ट्रीटमेंट केलं कामापुरतं, नंतर त्यानं काही ट्रीटमेंट केलं नाही. तर ऑपरेशनची वेळ आली. ऑपरेशनच्या वेळेला त्याला ऑपरेशन ते याच्यामध्ये घेऊन गेले आणि ऑपरेशन केलं तर तो वाचला नाही, तो वारला माणूस, तो निघून गेला या जगामधून. पण ऑपरेशनच्या अगोदरच्या टायमामध्ये त्यानं हे सगळं काय प्रकरण जे झालं होतं ना, ते प्रकरण त्याच्या बायकोला सांगितलं होतं. आता त्यानं जे सगळं सांगितलं होतं ते सगळं काही त्याच्या बायकोच्या डोक्यामध्ये होतं की आपल्या नवऱ्याने असं असं सांगितलेलं आहे. आता तिचा मुलगा, तिचं लेकरू म्हणजे तिची मुलगी त्या घरामध्ये काही वेळ राहिले आणि नंतर ते घर बंद केलं आणि शहरामध्ये राहायला गेले. त्याच्या बायकोला राहायचं नव्हतं गावामध्ये, पण याला राहायचं होतं. पण हिच्या डोक्यामध्ये ज्या गोष्टी होत्या, ज्या गोष्टी विश्वानातलेल्या सांगितलेल्या होत्या, त्या गोष्टीच्या डोक्यामध्ये होत्या आणि ही शहरामध्ये राहायला गेली. आता 15-20 दिवस आरामशीर जातात आणि 15-20 दिवसाच्या नंतर हिच्या दरवाजावर एक असा काहीतरी ठोठावल्याचा असं ऐकू जातं. तर ही उठते आणि दरवाजा उघडते तर खाली हिचा डाग्या कुत्रा असतो आणि तो कुत्रा पाहिल्याच्या नंतर ही दरवाजा बंद करते. हे म्हणते की नाही, या कुत्र्याला मी घेणार नाही, या कुत्र्याला येऊ देणार नाही आणि काहीच नाही. तर तो जो कुत्रा आहे तो कुत्रा तिथून जेव्हा वापस जातो नंतर कधीही परत येत नाही. तर अशा पद्धतीचं काहीतरी त्या माणसासोबत घडलं. आता त्या माणसाचा भास म्हणावा किंवा काही दुसरं म्हणावं हे सांगता येत नाही, पण ही जे आहे ही या माणसाची बायको ही सांगते की तो जो कुत्रा आहे तो कुत्रा माणसाचे अवयव आणायचं आणि कदाचित त्या माणसाच्या अवयवामुळे तिच्या नवऱ्यावर काहीतरी परिणाम झाला आणि त्या दिवशी जे नाही बघायचं ते तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि त्या कारणामुळं त्याला अटॅक आला. पण हिच्यासोबत तसं काही झालं नाही आणि ही कधी त्या डाग्या कुत्र्याच्या पाठीमागे गेलीही नाही. जेव्हा हिच्या नवऱ्याने हिला सगळं सांगितलं की बाबा असं असं आहे, आपला कुत्रा आपला नाही राहिला, हे नाही राहिलं, ते नाही राहिलं, मी तुला असं सांगायचो, तुमचा चेहरा पूर्ण खाल्लेला होता, तर तेव्हापासून हिने ठरवलं त्या कुत्र्यालाही येऊ द्यायचं नाही, त्या घरातही जायचं नाही, त्या गावातही परत जायचं नाही, कारण की त्या गावाने, त्या घराने, त्या कुत्र्याने हिचा नवरा गिळला होता. तेव्हापासून ही तिथं गेली नाही आणि आता थोडी सुखरूप आहे. आणि 15-20 दिवसाच्या नंतर तो कुत्रा हिच्या दारासमोर येतो
पण ही त्या कुत्र्याला मधात घेत नाही. जसं पाहिलं तसं दरवाजा बंद करते. छोटासा दरवाजा उघडते, ते कुत्रं बाहेर दिसलं की दरवाजा बंद करते. आणि कुणाला जर विचारलं की तुम्हाला तो कुत्रा दिसला का, कुणीच म्हणत नाही की तो कोणता कुत्रा आला म्हणून. आणि हे नॉर्मली अशा एखाद्या घरामध्ये राहत नव्हते. हे एका बिल्डिंगमध्ये राहत होते. बिल्डिंगमध्ये यांचा एक प्लॉट होता आणि त्या प्लॉटमध्ये राहत होते. आणि तिचे प्लॉट होता, तो प्लॉट कमीत कमी समजा 15व्या मजल्यावर प्लॉट होता. लिफ्टनं जाणं येणं करायचे त्या मजल्यावर. आणि त्या मजल्यावर हा कुत्रा 15-20 दिवसाच्या नंतर हिला दिसायचा. तर हिला माहिती होतं की तो कुत्रा आपल्याला दिसतोय ना. बऱ्याच वेळा लेकराला विचारलं, CCTV कॅमेरे चेक केले, त्या वॉचमॅनला विचारलं, पण तो कुत्रा कुठंही दिसला नाही, कुणालाही दिसला नाही. काळाक्षार कुत्रा होता तो, गावरानी कुत्रा. पण हिला 15-20 दिवसाच्या नंतर दिसायचं. तर हिला ती आदत लागून गेली. आता ती कुत्रा हिला रोज दिसतो, म्हणजे रोज नाही, 15-20 दिवसाच्या नंतर हिला दिसतो. पण हिला काय वाटत नाही, फक्त ही दरवाजा उघडत नाही, बंद करून टाकतो. हिचा एकच पाठला. तर हा होता आजचा अनुभव. कसा वाटला? छान वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापाशी असा एखादा अनुभव असला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमचा अनुभव मला शेअर करू शकता. मी तो चॅनलवर म्हणण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्त ओव्हरथिंक करणारे जर तुम्ही असाल ना, तर हा व्हिडिओ इथं सोडून द्या, कारण की हा व्हिडिओ फार भयानक, फार ब्रुटल आणि खतरनाक होणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर कदाचित तुम्हाला झोपसुद्धा येणार नाही. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकता ऐकता इमॅजिनेशन जर करत राहिले तर तुमच्या डोळ्यासमोर जे दृश्य तुमच्या डोक्यानं तयार केलेले आहेत ते कधी जाणार नाहीत असं मला वाटतं. तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, हे थोडंसं इमॅजिनेशन करा. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर येता. तुमच्या ओट्यावर ठेवलेली एक बाज असते. ती बाज उचलता आणि घराच्या समोर ती बाज टाकता. त्या बाजेवर तुम्हाला झोपायचं असतं, पण तुम्ही असं झोपता. ती बाज अशी आडवी टाकलेली असते. तुम्ही असं झोपता. टोंगळ्याच्या खाली जे पाय असतात ते बाजेच्या खाली सुटलेले असतात आणि तुम्ही त्या बाजूवर दोन्ही हात आपल्या डोक्याच्या पाठीमागे देऊन अशा प्रकारे झोपलेले असतात. तुम्ही डोळे उघडता तर तुमच्या घराच्या पुढं एक मोठी बिल्डिंग असते, जी की तुमच्या त्या गल्लीमध्ये सगळ्यात उंच बिल्डिंग मानल्या जाते. त्या बिल्डिंगकडं तुमचं लक्ष जातं. आता साहजिक आहे, ती तुमच्या घराच्या पुढे आहे म्हणल्याच्या नंतर तुमचं लक्ष तिच्याकडे जाणारच. तर पाहता पाहता तुमचं लक्ष त्या बिल्डिंगच्या छतावर जातं. छतावर त्या बिल्डिंगमध्ये राहणारी 12 वर्षाची मुलगी दिसते आणि ती एकदम काठावर उभी असते. आता नॉर्मली जर आपण असं कुणीही छतावर जर पाहिलं तर तेवढं काही डोक्यामध्ये विचार येत नाही. असं वाटतं ना की बाबा आला असेल कोणी, आई वडील असतील सोबत. तसं तुम्हालाही वाटलं की ती मुलगी तिथे छतावर आहे. तुम्ही तिच्याकडे एकसारखं बघता. 12 वर्षाची मुलगी असते, त्या कारणामुळं कुठली भीती नाही आणि काही नाही. तुमच्या डोक्यामध्ये काही चालत नाही, मनामध्येही काही नसतं की ती काय करणार आहे काय नाही. पण तुम्ही एकसारखं बघता निवांतपणे, असं रिलॅक्स. तुमचे विचार डोक्यामध्ये दुसरे असतात. तुमचे डोळे त्या मुलीकडे बघत असतात आणि अचानक तुमच्या डोळ्यासमोर असं घडतं की ती जी मुलगी आहे, ती मुलगी आपले जे केस असतात ना, ते केस असे हाताला पिंगाळते आणि खटकर उपटते. तिनं जेव्हा पहिला असा केसाचा जो एक भाग असतो तो हातामध्ये धरून उपटला, त्यावेळेस तुमचं काळीज असं धडकर केलं. तुम्ही उठता आणि त्या मुलीकडं एकसारखं बघता की ही मुलगी नेमकी करायली काय. आणि ती मुलगी बघता बघता आपल्या दोन्ही हातानं आपल्या डोक्याचे जितके पण केस आहेत ती हातानं उपटते आणि त्या बिल्डिंगवरून खाली टाकून देते. हे पाहिल्याच्या नंतर तुम्ही थोडे विचारात पडता की हे काय व्हायलंय. तेवढ्यात ती मुलगी तिच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढते आणि काढून फेकून देते. पूर्णपणे विवस्त्र होते, पूर्णपणे एक कपडा शरीरावर ठेवत नाही. आणि तुम्हाला आता कळतं की काहीतरी गडबड आहे. मग तुम्ही जोरात ओरडता की बाळू तुझी मुलगी वर. तोपर्यंत ती मुलगी छतावरून उडी मारते सरळ खाली. जशी ती खाली पडते तिचं शरीर असं फाटतं जसं एखादा पाण्याचा फुगा असतो ना, वरून खाली पडल्याच्या नंतर फाटतो. सेम त्या प्रकारे. कारण की बिल्डिंग थोडी उंच होती, ते घर उंच होतं आणि उंच असल्यामुळं ते 12 वर्षाचं जे शरीर आहे ते वरून खाली जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा कार्यक्रम होता. आणि खाली पूर्ण ना फरशी होती. त्या फरशीवर पूर्ण तिच्या शरीराचे लोथळे असे पडलेले असतात, छोटे 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 छोटे. तुम्ही जाता बघता तर सगळीकडे रक्ताचा लोंढाळ. कसं वाटेल तुम्हाला? ही गोष्ट इमॅजिनेशन करा. ही इमॅजिनेशन केल्याच्या नंतर काय फील येते ना, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ही स्टोरी आपल्याला पाठवलेली आहे बाळू या माणसाने. म्हणजे त्याला निकनेम आहे त्याचा बाळू. त्याचं मूळ नाव विष्णू असं आहे. तर ही त्याच्या डोळ्याच्या समोर घडलेली आहे. म्हणजे हे जे पूर्ण झालं आहे
ज्या माणसाने बघितले त्या माणसाने आपल्याला पाठवले, जे बाजूवर झोपलेला माणूस होता त्याचं नाव विष्णू होतं. आणि त्याला सांगितलं की तिच्या घरामध्ये नेमकी काय प्रॉब्लेम होती तिच्या आईवडिलांनी, जेव्हा हे सगळं काही झालं होतं तेव्हा. तर ही जे प्रॉब्लेम होती त्या मुलीला गेल्या 5 महिन्याच्या अगोदरपासून चालू होते. 5 महिन्याच्या अगोदर ही मुलगी, हिचे 2 आईवडील हे दोघंजण एका पेशंटला भेटायला गेले होते. आता तो जो पेशंट होता ज्याला हे भेटायला गेले होते, तो पेशंट या मुलीचा मावस भाऊ होता आणि तिची जी आई होती हिच्या आईची बहीण होती. तर त्यांना भेटायला गेले. आता तो जो पेशंट होता तो पागलखान्यामध्ये कैद होता. तो वेडा झाला होता, त्याचं मानसिक संतुलन बरोबर नव्हतं आणि तो जे बोलायचा, जे करायचा ते सेम ही मुलगी करायला लागली होती. पण ॲक्च्युली त्याच्या आईवडिलांनी तिला लवकर ॲडमिट केलं. पण ही हुशार होती. हुशार असल्यामुळं ही जे करायची ते नॉर्मली वाटायचं, पण अननॉर्मली होतं ते. आणि ज्यावेळेस ती करायची त्यावेळेसच अननॉर्मल वाटायचं, पण नंतर असं वाटायचं की हां, आता परिस्थिती थोडी ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर जे मुलगा होता हिचा, या मेलेल्या मुलीचा मावस भाऊ, आता हिचं नाव जे होतं ना, हिचं नाव श्रद्धा असं होतं आणि तो जो मुलगा होता त्याचं नाव विनय असं होतं. आणि तो मुलगा मेंटल हॉस्पिटलमध्ये त्याचा विलाज चालत होता. तर हे तिघंजण त्याला भेटायला गेले. भेटायला गेल्याच्या नंतर तो जो मुलगा आहे तो मुलगा एकसारखा या तिघाजणांकडे बघत होता. आता मावशी म्हणल्याच्या नंतर काय असतं, मावशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली, तिचा नवरा बोलण्याचा प्रयत्न करू लागला आणि हिचे आणि त्याचे संबंध थोडे चांगले होते या मुलीचे आणि तिच्या मावस भावाचे. त्या कारणामुळे ही पण त्याच्याकडे पाहू लागली एक इनोसेंट पद्धतीनं, की बाबा यार माझा मित्र आहे. तेवढं तर कळतं ना 12 वर्षाच्या मुलाला. आणि तो जो मुलगा होता तो 1-1.5 वर्षानं थोडा मोठाही होता. तर अशा पद्धतीने हे तिथे गेले होते. तर त्या मुलाने काय केलं, या तिघही जणांना बोलला काहीच नाही. त्याने त्याच्या खिशामधलं एक चॉकलेट काढलं आणि या मुलीला दिलं. या मुलीला ते चॉकलेट घेतलं आणि तिथंच उघडलं आणि खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर तो मुलगा असा हसू लागला की याच्या अगोदर कधीही तो हसला नाही. तशा पद्धतीने तो हसू लागला आणि वेगळ्या आणि विचित्र नजरेने या मुलीकडे बघू लागला, याच्या मावस बहिणीकडं. खूपच. आता इमॅजिनेशन करा की बाई एक साधारण मुलगा आहे जो की 12-13 वर्षाचा आहे, 13 वर्षाचा, आणि त्याच्यापाशी आपण गेलोय. तो काहीच बोलत नाही. तो एक सारखा येऊन उभा राहिलाय, नुसता आपल्या चेहऱ्याकडे बघतोय आणि तो एक वस्तू हातातून काढून देतो. ती वस्तू घेतल्याच्या नंतर आपण त्या वस्तूला जी काही उपयोगाची आहे ती उपयोग करतो आणि जसा आपण त्या वस्तूचा उपयोग करतो तसा तो मुलगा जो आहे तो शांत, त्याच्या तोंडावर कुठलेही हावभाव नाहीत, कुठलीही ॲक्टिव्हिटी नाही, तो एकदम हसायला लागतो. क्रिपी थोडं वाटणार ना, तसं सेम यांना सुद्धा क्रिपी वाटलं की भाई हे काय आहे आणि हे कसं आहे. ही जी मुलगी आहे ही जोरात ओरडली. ती ओरडल्याच्या नंतर हिला भीती वाटली. हे तिघही जण बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्याचं भेटणं वगैरे झालं. घराकडे गेले. घराकडे गेल्याच्या नंतर ही मुलगी जेव्हा रात्रीला जेवण करून बेडवर झोपली होती त्यावेळेस हिच्या अंगाला खूप जास्त ताप आला होता. एवढा जास्त की तिच्या आईवडिलांना तिच्या शरीराची वाफ लागत होती. एवढा जास्त ताप होता तिला. आणि तिला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये न्यायला गेले तर हॉस्पिटल येईपर्यंत तिचा ताप पूर्ण 0 झाला. आणि जेव्हा डॉक्टरांनी तपासलं, डॉक्टर म्हणले की सगळं काही नॉर्मल आहे, हिला काय प्रॉब्लेम नाही. आता हिचे आईवडील म्हणले की आत्ता 15-20 मिनिटाच्या अगोदर हिला खूप जास्त ताप होता. ते म्हणले की असं काही नाही आहे, 0% ताप आहे आणि काही लक्षणं पण दिसत नाही आहेत ताप येण्यासारखे. तर त्या डॉक्टरांनी टॅबलेट वगैरे लिहून दिल्या आणि त्यांना घराकडे पाठवलं. आता पूर्ण रस्त्यामध्ये ती मुलगी पाठीमागं बसलेली आहे. तिची आई आणि वडील कारमध्ये समोर बसलेले होते. ती मुलगी ना हसतीये, ना बोलतीये, ना कुठं काही हालचाल करते. एका जागेवर जशी बसवली तशी बसलेली आहे, एकदम शांत. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज होत नाही आहेत. ती कधी म्हणजे काही ॲक्टिव्हिटीज करत नाही आहे. तिची आई तिच्याकडे बघून घाबरते की आपली मुलगी या अगोदर अशी कधीही नव्हती. आता तिच्या आईला तो मुलगा आठवला ज्यावेळेस त्या मुलाला भेटायला गेले होते. सेम तशीच करतीये. तर हिच्या मनामध्ये भीती वाटायला लागली की यार आपली मुलगी तर तशी करणार नाही ना. तिचे जे वडील असतात ते म्हणतात की नाही नाही तशी काही करत नाही, तू चाल. मग घरी आले. घरी आल्याच्या नंतर झोपी गेले. झोपल्याच्या नंतर सकाळ झाल्यावर जेव्हा उठले त्यावेळेस यांची मुलगी यांच्याजवळ नव्हती. आता हे एकाच पलंगावर झोपायचे ना तिघही जण. तर उठून बघतात तर यांची मुलगी यांच्यापाशी नव्हती. आता चांगली श्रीमंत फॅमिली होती. फॅमिली काय अशी हलकी फुलकी नव्हती की एका रूममध्ये सगळेच कोंबलेले. ते तिघंजण एका रूममध्ये झोपायचे आणि रूम चांगली मोठी होती. त्या रूममध्ये फक्त बेड होता आणि दुसरं कुठलंही साहित्य नव्हतं. तर उठले आणि बघितलं तर मुलगी नव्हती. आता दरवाजा लावलेला होता, दरवाजा उघडलेला नव्हता. आता हे दोघे जण कन्फ्यूज की ही गेली तरी कुठं. सगळीकडे बघितलं, यांना कुठेही सापडले नाही. मग आवाज पलंगाच्या खालून आल्यासारखा आला
आणि पलंगाच्या खाली ती जी मुलगी आहे, ती मुलगी पलीकडच्या कोपऱ्यात जाऊन, पलंगाचा भिंतीला टेकून होता, तर त्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तिथं खुंडू-मुंडू होऊन झोपली होती आणि रडत होती. तिची आई तिला हात देते, तर ती नाही यायचं म्हणते. असं मान हलवते, पण ती त्याच्या आईला हात देत नाही. त्याचे वडीलही खाली येतात आणि म्हणतात, की "बाई इकडे ये, अलीकडे ये. तू अशी तिकडे का गेली आहेस?" तर ती लढतीये. पहिली गोष्ट तर ती आलीच नाही. असं कसं करता-बरता तिला अलीकडं ओढलं, पलंगाच्या बाहेर काढलं आणि तिला विचारलं तिच्या आईनं, की "तू का रडती आहेस? तू तिथं का गेली आहेस?" आणि तिचे जे डोळे आहेत ना, पूर्णपणे लालबुंद झाले होते. रडू-रडू सुजले होते डोळे तिचे. आता ही एवढ्यात जास्त रडली होती. आवाज अजिबात निघत नव्हता तिचा. नुसती फुसकारी, हळूवार, छोटी फुसकारी आणि यांना झोप लागलेल्या होत्या गार. यांना कळालं नाही. तर तिला विचारलं तर ती काही सांगत नव्हते. तर तो टाईम निघून गेला. निघून गेल्याच्यानंतर तिचे जे वडील असतात ते कामावर जातात, काम-गिम करतात. दिवसभर तिला कुठलाही काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि नंतर मग रात्र झाल्याच्या नंतर जेवणाच्या टायमाला जेव्हा तिचे वडील, तिची आई जेवणाच्या ताटावर बसतात, त्यावेळेस ती त्या दोघांपेक्षा जास्त खाते जेवण. खूप जास्त करते. आता हे पाहिल्याच्या नंतर तिची आई म्हणते, की "या अगोदर कधीही या मुलीने इतकं जेवण केलं नाही. आज कसं काय एवढं जेवण केलंय?" तिचे वडील 2.5 चपात्या खात होते. तिची जी आई होती ती 2च्या जवळपास चपात्या खात होती आणि ही मुलगी अर्धी 1 थोडा भात किंवा असं थोडंफार खात होती. पण यावेळेस त्या मुलीनं 3.5 ते 4 चपात्या खाल्ल्या, एवढा भात खाल्ला आणि भाज्या खाल्ल्या आणि भाज्या पण अशा, की त्याच्यात म्हणजे तिखट झालेली भाजी जास्त खाल्ली हिनं आणि हिला पहिलेच तिकडे जमत नव्हतं. तर यावेळेस खाल्ली आणि रूममध्ये जाऊन झोपी गेली. सरळ उठून. तिची आई शॉक, वडील शॉक. यांना काय कळत नव्हतं, की नेमकं हे करायली कसं आणि खायली कसं एवढं मोठं. मग तिची जी आई आहे ती तिच्या वडिलाला फोन लावते. त्याला विचारते, त्याला सांगते, की आपली जी मुलगी आहे ती असं-असं बोलायली. म्हणजे हिच्या आजोबाला. तर तिच्या आजोबांचा थोडा विश्वास या जादूटोण्यामध्ये होता. तर तो म्हणला, की आपण एखाद्या वैद्याला दाखवू आणि काय झालंय काय नाही ते आपल्याला सांगेल. मग यांनी तिला तिथं घेऊन गेले, की जिथं दाखवायचं होतं त्या जागेवर. तिथे गेल्याच्यानंतर तो जो वैद्य आहे, तो वैद्य सरळ म्हणला, की हिच्या शरीरावर प्रेताचे सावल्या पडलेल्या आहेत. म्हणजे हिने एक अशी गोष्ट काहीतरी केली असेल, की ज्या गोष्टीमुळं हिच्या पाठीमागं प्रेतं लागली आहेत आणि एक नाही 2-3 प्रेतं हिच्या पाठीमागं आहेत आणि ते 2-3 प्रेतं ही खूप ताकदवर आहेत आणि ते 100% या मुलीला तुमच्याजवळून घेऊन जाणार. आता असं म्हणल्याच्या नंतर या दोघाही जणांच्या पायाखालची जमीन सरकली, की काय पिशासारखा बोलतोय यार. अरे नॉर्मली तिला ताप आली काल, पलंगाखाली जाऊन लपली आणि जास्त जेवण केलं, बस एवढंच झालंय. तर तो वैद्य म्हणला, की "बघा तुम्हाला जर विश्वास पटत नसेल ना, मला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना दाखवा, काय करायचं ते करा. पण मी तुम्हाला सांगितलंय हिच्या शरीरावर 2-3 प्रेतांचा वास आहे आणि जोपर्यंत ते प्रेतं आपण बाजूला काढत नाहीत, तोपर्यंत ही मुलगी बाजूला म्हणजे सुरक्षित राहणार नाही." आता हे म्हणले, की "मग याच्यासाठी करावं काय लागेल?" हा म्हणलं, की "पूजा करावी लागेल. पूजेमध्ये लागणारं साहित्य तुम्हाला आणावं लागेल. मी सांगेल त्या जागेवर जाऊन पूजा करावी लागेल." मग हे म्हणले, की "पूजा कोण्या जागेवर करायची?" हा म्हणला, की "तुमच्या शेतामध्ये एक झाड आहे पिपळाचं. त्या झाडाच्या खाली आपल्याला पूजा करावी लागेल." आता पिपळाचं झाड म्हणल्याच्या नंतर यांना वाटलं, की भाई कुठं इतकं करायचंय. पण ती जे महिला होती, तिला माहिती होतं, की हा माणूस कधीच आपल्या शेतामध्ये आलेला नाहीये आणि याला कसं माहीत, की आपल्या शेतात पिपळाचं झाड आहे. या गोष्टीवरून त्या महिलेला थोडंसं भरोसा पटायला लागला, की हां, थोडीफार ही गोष्ट खरी असू शकते. कारण की कधी याला माहिती नव्हतं ना, की पिपळाचं झाड यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी सांगितलं. मग आता ती जी महिला आहे, ती महिला हिच्या वडिलाला सांगते, या मुलीच्या वडिलाला, की आपल्या शेतात पिपळाचं झाड आहे हे याला माहिती नाही आणि याने कुठून सांगितलं. आता याच्या डोक्यामध्ये असा प्रश्न आला, की माझ्या सासऱ्याने वगैरे सांगितलं असेल, तरी तो त्या जागेवर थोडा शांत बसला. हिला म्हणला, की "तू चाल घराकडं, आपण नंतर बोलूयात." घराकडे निघून गेल्याच्यानंतर याच्या मनामध्ये काय होतं, यानं सांगितलं, की "अरे तुझ्याच बापानं सांगितलं असेल पिपळाचं झाड बीड आहे." मग त्याने ते फेकलं, मग लागलं. मग लागल्याच्यानंतर काय त्याला काय सगळं कळतंय का? असं त्याला वाटलं. याला वाटायला लागलं ना, की ती पूर्ण अंधश्रद्धा आहे आणि पूर्ण पैसे लुबाडायची कार्यक्रम आहे. आता नाही म्हणलं तरी पूजेचं सामान जमा करण्यासाठी, गोळा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी 30-35 हजार रुपयाची रक्कम त्यानं सांगितली होती. बघा 30-35 हजार रुपये लागतात म्हणून पूजा करण्यासाठी. मला काही देऊ नका. फक्त पूजेमध्ये जे लागते सामान ना, ते फक्त सामान तुम्ही आणा. असं त्याने सांगितलं होतं आणि त्या पूजेमध्ये जे काही सामान आहे त्यातलं मी काहीच उचलून नेणार नाही, असं तो म्हणला देखील होता.
पण यांचा विश्वास त्याच्यावर बसला नव्हता. पण हिच्या आईचा विश्वास थोडाफार त्याच्यावर बसत होता, पण हिच्या वडिलाचा अजिबात नाही. मग बरेच दिवस मधात जातात. 10-15 दिवस मधात जातात. 15 दिवस मधात गेल्याच्या नंतर हिचे जे वडील असतात त्यांना कन्फर्म कळतं की असं काही नाही आहे. कारण की 15 दिवस एकदम रिलॅक्स होतं आणि 15 दिवस तिचं जे जेवण होतं ना, ते जेवण सेम त्या पद्धतीचं होतं आणि ते रेग्युलर झाल्यासारखं होतं. ना तिला ताप आले, ना तिला दुसरी कुठली प्रॉब्लेम आली, ना कधी काही झालं. आता याच्यावरून याला कळालं की ही अंधश्रद्धा आहे आणि ही आता नॉर्मलीच आहे. कारण 15 दिवस झाली ना. आता ही जी प्रॉब्लेम आहे ना, हिच्यासोबत 5 महिन्यापर्यंत चालत आली आणि 5व्या महिन्याच्या नंतर हिनं हिचा जीव दिला. एक स्पेसिफिक टाईम, ज्या टायमामध्ये हिच्या शरीरावर जे पण प्रेत होते, ते प्रेत त्या टायमाला हिला घेऊन जाणार होते. त्या कारणामुळे ते प्रेत हिला काहीच प्रॉब्लेम देत नव्हते. सुरुवातीला जेव्हा त्यांचा असर हिच्यावर झाला होता, त्यावेळेस मात्र हिला ताप आली होती. पण त्याच्यानंतर त्यांनीच हिच्यावर कंट्रोल केल्यासारखं केलं. जेवण भरपूर खाऊ घातलं, तिचं शरीर लठ्ठ केलं, चांगलं केलं, तंदुरुस्त केलं. सगळ्यांना वाटत होतं की ती चांगली आहे, तंदुरुस्त आहे. तिचा जो माइंड होता त्या वयामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त तिचा माइंड पण चालायला लागला होता. सगळेजण खुश होते, काही प्रॉब्लेम नव्हते. 5 महिन्याच्या नंतर 2-4 दिवस होते आणि ते 2-4 दिवस जे या मुलीचा आजोबा होता, त्या आजोबाला त्या तांत्रिकानं सांगितलं होतं की आत्तापासून 5 महिन्याच्या नंतर जे काही दिवस असतील, 4-5 दिवस उरलेले, त्या दिवसांमध्ये तुमची ती नाद नाही गेली तर मला म्हणा. आता तो सासरा म्हणला, बाई आपण काय करणार आहे? मग तोही गप्प राहिला. गप्प राहिल्याच्या नंतर आता हे जे 4-5 दिवस आहे, या 4-5 दिवसामध्ये फार भयानक प्रकार केले. एखाद्या दिवशी ती जे मुलगी आहे, ती मुलगी रात्री अचानक हसायला लागली. सुरुवातीच्या दिवशी गोष्ट सांगतो तुम्हाला, 5 महिने झाल्याच्या नंतरच्या. रात्री झोपले आई वडील, त्याच्यामध्ये ही मुलगी झोपली. आता मुलगी झोपल्याच्या नंतर इकून वडील झोपलेले, इकून आई झोपलेली, मधात मुलगी एकदम शांत झोपली, काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवण वगैरे करून रेग्युलरसारखं एकदम शांत झोपल्याच्या नंतर अचानक रात्री 12-12:30 वाजता ती हसायला लागली. आता हसणं असंही नाही की एकदम म्हणजे जोरात, एकदम हळू नाही, एकदम रिलॅक्स. जसं आपण नॉर्मली माणूस असताना सुरुवातीला कसं आपण स्मित हास्य करतो, तसं स्मित हास्य. मग नंतर हळूहळू आवाज वाढायला लागला, थोडा तिचा आवाज वाढायला लागला, बाहेर यायला लागला की तिची आई वडील दोघेही उठतात आणि तिला उठवतात आणि ती तिच्या आई वडिलांकडे बघू हसायला लागली आणि बोलायला लागली की तुम्ही दोघं किती मूर्ख आहात. आता मी हिला घेऊन जाणार. तमिळमध्ये बोलली, मराठीमध्ये बोलली आणि हिंदीमध्ये बोलली. या तिन्ही भाषेमध्ये ती मुलगी बोलली. आता तमिळ भाषा ही तिनं कधीच बोललेली नव्हती, पण ही तमिळ बोलली ती आणि तमिळ बोलली म्हणून ही त्यांना कळत नव्हतं. जेव्हा यांनी दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना विचारलं की असे काहीतरी शब्द बोलले, तर याचा एक मित्र होता ऑफिसमध्ये तामिळनाडूकरचा. तो म्हणला की ही तमिळ भाषा आहे आणि त्या तमिळ भाषेमध्ये ती म्हणली की मी जाणार आहे म्हणून. असं म्हणतात म्हणे तमिळ भाषेमध्ये, मी जाणार आहे म्हणून या शब्दामध्ये. याला कळत नव्हती की असं काय झालं म्हणून. आता ती तेवढंच बोलली, नंतर पटकन झोपी गेली. हसली रात्री बोलली आणि डोळे लावले आणि झोपी गेली. आता असं झाल्याच्या नंतर हे दोघेजण घाबरले. रात्री 12 वाजता जर मुलीनं असा प्रकार केला तर घाबरण्यासारखं असणारच ना. आता पहिल्या दिवशी तो प्रकार झाला. दुसऱ्या रात्री परत सेम तसे झोपल्याच्या नंतर उठली, किचन रूममध्ये गेली, पाण्याची बॉटल घेतली आणि पाण्याची बॉटल तिनं घेतली बर्फाची, नॉर्मल घेतली नाही, बर्फाची पाण्याची बॉटल घेतली. तिनं ती बॉटल तोडली, त्यातला बर्फ बाहेर काढला आणि ती बर्फ खायला चालू केला तिनं घरामध्ये. आणि ती बर्फ घेऊन आली कुठे, बेडरूममध्ये. दरवाजा लावला, दरवाजापाशी मांडी घालून बसली, परातीत तो बर्फ टाकला आणि ते बर्फाचे तुकडे कच खातीये. आता तिचा खाण्याचा पिण्याचा जो आवाज आहे तो यांना ऐकू आला. तिची आई उठली, बघितलं तर ती बर्फ खातीये. ती तिच्या जवळ जाते, म्हणते बाळा तू बर्फ का खातीयेस? ती काय म्हणते माहिती का, आई आतून शरीर जळतंय, माझं शरीर आतून जळतंय, मला आग होती म्हणे, आतून आग, मला थंड करायचं, मी त्यामुळे मी बर्फ खातीये म्हणून. तिच्या आईला समजत नाही काय करावं काय नाही. तिच्या शरीराला हात लावते पण वरून सगळं थंडगार असतं. मग हिला कळत नाही ना की नेमकं व्हायलंय काय म्हणून. आता तिची तब्येत थोडीशी अशी डाऊन झाली, डोळे दिसू लागले की असं हे झालेले, श्वास गरम येऊ लागला, पण वर शरीराला कुठेही ताप नव्हता. आणि ती म्हणायची की माझं शरीर आतून जळतंय, असं वाटतं की मधातून खूप जास्त गरम झालेलं आहे आणि मला खूप आग होतीये म्हणून. तिचे आईवडील तिला उचलतात, दवाखान्यामध्ये नेतात, डॉक्टर तपासतो तर डॉक्टर शॉर्ट झाला की तिला इतका ताप आलाच कसा. बाहेरून तर थंडी वाढते, पण जे मीटर असतं ते मीटर जेव्हा तिच्या
तोंडामध्ये टाकतात त्यावेळेस ताप खूप जास्त दाखवतो. डॉक्टरांनाही समजत नाही की हे काय प्रकार आहे. डॉक्टर चेक करतात, तापीचे गुण दिसत नाहीत पण आतून शरीर गरम आहे. यांना काय कळत नाही नेमकं करावं काय म्हणून. ते सलाईन लावतात, गोळ्या लावतात, तरी तिची ताप काही कमी झाली नाही. डॉक्टर म्हणतात की बाबा आपल्यापाशी काय हा विलाज होत नाही, तुम्ही काय करा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता त्यांचा तो रोजचा डॉक्टर असल्यासारखा डॉक्टर होता. मग हे तिला घेतात आणि निघून जातात. यांनी खूप दवाखाने केले, दवाखान्यामध्ये काहीही फरक पडला नाही. तिचं शरीर आतून असं तपतच होतं आणि ती एवढी जास्त अशी पाणी पित होती आणि बर्फच खात होते या 2-3 दिवसामध्ये. तेच तिचं रेग्युलर रुटीन चालू आणि 2-3 दिवसामध्ये तिचं शरीर एवढं खराब झालं की 5 महिन्यामध्ये झालं नाही ना, तेवढ्या 2-3 दिवसामध्ये झालं. आणि 4थ्या दिवशी ती जी मुलगी आहे ती मुलगी आपलं शरीर खाजवायला लागली आणि खाजवता तिनं पूर्ण शरीराचे कातडे काढून टाकले होते, शरीराचे खाजव आणि खूप जास्त विलाज केले होते की हे करा ते करा ते करा हे करा, डॉक्टरांना दाखवा, हे करा ते करा, पण काही फरक पडत नव्हता. आणि मग एका दिवशी हिच्या वडिलाच्या डोक्यामध्ये आले, बाबा तो जो तांत्रिक आहे तो म्हणला त्याला बोलून घ्यावा आणि एकदा ते करूनच बघावा. लेकरासाठी काही बी माणूस करतं. तर त्यांनी त्या तांत्रिकाला फोन लावला. तांत्रिक म्हणला की ठीक आहे, कधी करायची पूजा? हा म्हणला की उद्या करू. तो तांत्रिक म्हणला की माझ्या विचारानं आज करावं. हा म्हणला नाही आपण काय करू, उद्या करू, कारण की आता थोडा उशीर झाला आहे म्हणून. आणि याच दिवशी ती मुलगी छतावर गेली. तिथं गेल्याच्या नंतर कित्येक वेळ एका जागेवर उभी होती छतावर जाऊन मधोमध. आता तिची आई तिला बघत वर गेली. वर गेल्याच्या नंतर तिनं तिच्या मुलीला बघितलं, आवाज दिला. तिची मुलगी म्हणली की आई मला थोडंसं विचित्र वाटतंय म्हणून मी इथं बसते, तू जा खाली, मी येते खाली, अशी तिची आई तिला म्हणली. आणि ती तिथं बसली एका जागेवर मधात सेंटरला, छताच्या सेंटरला. आता आईला माहीत आहे की बाई कुठं जाणार नाही. पूर्ण छताना ना कंपाऊंड होतं, थोडंसं असं ते ग्रिल असतात ना, त्या ग्रिल होत्या. तर आईला वाटलं की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, बस तू जराशी, मी खाली जाते. आता दिवस माळवताचा दिवस होता, म्हणजे 5:30 वगैरे वाजले असतील. तेवढ्या टायमात हा प्रकार झालेला होता. मग ती हळूहळू त्या छताच्या काठावर आली. काठावर आल्याच्या नंतर जो खाली विष्णू बसलेला आहे, झोपलेला आहे, त्याच्याकडे तिनं बघितल्याच्या नंतर हिच्या मनात काय आलं काय माहिती. हिनं डोक्याचे पूर्ण केस उपटले, आपल्या हातानं स्वतः अंगावरचे पूर्ण कपडे काढले आणि वरून उडी टाकली आणि तिचं शरीर पूर्णपणे फाटून गेलं. आता असं झाल्याच्या नंतर पूर्ण अंतिम संस्कार झाला, सगळं झालं. तो जो तांत्रिक आहे त्याला माहीत झालं की असं झालेलं आहे. तो आल्याच्या नंतर त्याने थोडंफार ते केलं, अंतिम संस्कार वगैरे त्या कार्यक्रमामध्ये तो राहिला. आणि हिच्या वडिलांनी नंतर त्याला विचारलं की नेमकं झालं काय होतं, कशामुळे झालं असेल. तो म्हणला की मला काय माहीत आता कशामुळे झालं आहे, मी तुम्हाला कारण सांगितलं होतं, तुम्ही मला सांगा की नेमकं तुम्ही कुठं गेलते, काय केलं. मग याने सांगितलं की आम्ही त्या दवाखान्यामध्ये गेलो होतो त्या मुलाला भेटायला आणि तिथं असला प्रकार त्या मुलाने दिला. त्या दिवसापासून थोडं विचित्रपणाने वागायला लागली होती. तर तो म्हणला की त्या मुलाने जी वस्तू हिला दिली त्याच वस्तूच्या पाठीमागं ते 2-3 प्रेत होते. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का, तो जो मुलगा आहे ना तिथं ठेवलेला तुम्ही, त्या मुलाच्या पाठीमागं सुद्धा प्रेत आहे. जर ही पूजा तिथं केली नाही तर तो मुलगाही मरून जाणार आहे. बघा तुम्ही, नाही गेला तर मग म्हणा. आता हिच्यासोबत असं झाल्यामुळं त्या मुलासोबत होऊ नये यासाठी त्यांनी पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर अक्षरशः त्याला जे मेंटल प्रॉब्लेम होते ना ते पूर्णपणे दूर झाले. तो एकदम नॉर्मली झाला, हॅप्पी झाला आणि तो आज पण आहे, जिवंत आहे. तर कधी काही गोष्टी अशा असतात की आपल्या डोक्याच्या फार वरच्या असतात, आपल्याला समजत नाहीत की यार ह्या गोष्टी करायला पाहिजे किंवा न करायला पाहिजे, ह्या का होतात आणि ह्या गोष्टी आहेतच, एक्झिस्ट म्हणजे आहेतच का नाही असं वाटतं. आता तुम्हालाच नाही यार, मला पण कित्येक वेळा असं वाटतं की यार या गोष्टींना उगा अंधश्रद्धा आहेत. आता मी ह्या स्टोऱ्या बनवतो, हॉरर स्टोऱ्या सांगतो, ह्या मी फक्त मनोरंजनासाठी सांगतो, कारण की ऐकायला रोचक असतात, भीतीदायक असतात, थोड्याशा इंटरेस्टिंग वाटतात. त्या कारणामुळं मी वाचतो, ऐकतो आणि सांगतो सुद्धा, की मला आवड आहे की बाबा एक या पद्धतीचं मनोरंजन करणं चांगलं असतात. पण कधी काही गोष्टी, काही घटना मला अशा येतात ना की त्या वाचल्याच्या नंतर मी शॉक होतो की असं कसं होऊ शकतं, आणि असं झालं असेल तर किती भयानक झालं असेल. विचार करा, कोणाच्या डोळ्यासमोर तिची मुलगी डायरेक्ट, किती भयानक प्रकार आहे, किती भयानक. आणि कित्येक मुलं, कित्येक मुली, कित्येक माणसं अशा पद्धतीनं मरतात, वाचत नाहीत, ते मरतात, तरी कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
आता काही लोकं म्हणतात, की बाई जादूटोणा केलेला असला, की लाईफमध्ये डाऊनफॉल येतो. थोडं हळू-हळू, हळूहळू काही गोष्टी कमी होतात. पैसा कमी व्हायला लागतो, प्रॉब्लेम जास्त यायला लागतात. तर माझ्यासोबत ते व्हायलंय आता. म्हणजे मला कळत नाही, की चांगली सुरळीत चालणारी लाईफ अशी एकदम अशी खाली यायला लागली. आता अगोदर टाईम होता, की मी स्वतः थोडंफार काही केलंय, झालंय, चांगलं व्यवस्थितपणे चाललंय, तर लोकांना ते चांगलं दिसत नाही. आता मलाही वाटायला लागलं, की बाई कुणी काहीतरी केलं असेल माझ्यावर आणि मला असं वाटतं, की चला करून घ्यावं एखादी पूजा. तरीही आपला विश्वास नाही, तरीही काही गोष्टी केलेल्या चांगल्या असतात. आपण म्हणू, की ते आपल्या मनाने काहीतरी केलंय म्हणून आणि ते का वाटतंय जेव्हा मी अशा हॉरर स्टोऱ्या वाचतो ना, त्यावेळेस मला वाटतं, की अरे आपल्यासोबत तर तसं होऊ नये ना. त्या कारणामुळं आपणही थोडंफार आता मला तुम्ही सांगा ना, चांगली सुरळीत लाईफ चाललेली, एकदम अचानक पद्धतीने इतकं काही बिघडत असेल, खूप बिघडलं माझ्या लाईफमध्ये असं नाही, की नाही बिघडलं पण खूप जास्त बिघडलंय आणि त्याचा फार जास्त त्रास होतोय. तर एवढं कसं बिघडू शकतंय ना? थोडंफार चढ-उतार येतो. माझ्या लाईफमध्ये सगळा उतारच आलाय. चढ येईच ना झालाय. म्हणजे सगळा चढच आलाय, उतार येईच ना झालाय. असं वाटतंय, की ते डायरेक्ट वरचाच रस्ता आहे काय? स्वर्गात जाऊनच टेकावं लागतंय काय माहीत? इतकं भयानक झालंय. असं वाटतं, की यार कदाचित आता ह्या गोष्टी असतात. असं आता मला वाटायला लागलं. पहिले तरी मला वाटत होतं, की नाही नुसत्या म्हणण्याच्या आहेत. पण आता असं वाटायला लागलं. आणि ते म्हणतातही ना, जेव्हा एखाद्या माणसावर येतंय, त्याच्या स्वतःसोबत घडतंय, त्यावेळेस त्याला कळतंय, की खरं काय असतंय. तसंच मला वाटायला लागलं. तर चला ठीक आहे, या गोष्टी छोट्या आहेत, विचित्र आहेत आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये होणाऱ्याच आहेत. तर आजची स्टोरी आपली इथंच संपवूया. स्टोरी चांगली वाटली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर WhatsApp करून तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. हां, भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.